ग्लोबल महाराष्ट्र अजेंडा 2030 powered by NSE, enabling a billion dream. Co-powered by 7PM Healthcare Solutions Private Limited. Think healthy, be wealthy. One-point solutions for all your health problems. आणि डेक्कालिप टेक्नॉलॉजीज, अब हर घर में फायर फाइटर. असोसिएट स्पॉन्सर डिफेन्स करिअर अकॅडमी छत्रपती संभाजीनगर व कोल्हापूर. युवक युवतींनो, भारतीय सैन्यात घडवा अभिमानास्पद करिअर. भाग्य परिवर्तन, राह हमारी चाह तुम्हारी. ज्योतिष वास्तु संस्थान सेलिब्रिटी एस्ट्रोलॉजर ज्योतिष आचार्य सुनील कुमारजी. डॉक्टर चाटे होमिओपॅथी, आता आयुष्यभर गोळ्या खाण्याची गरज नाही. आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, ध्यास पर्यावरण संवर्धनाचा, निश्चय वसुंधरेच्या रक्षणाचा. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. नमस्कार, मी लाघवी ओम सावंत. नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. लोकशाही मराठीच्या ग्लोबल महाराष्ट्र अजेंडा 2030 या आपल्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आणि या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लोकशाही मराठी ग्लोबल महाराष्ट्र अजेंडा 2030 पॉवर्ड बाय NSE, को पॉवर्ड बाय 7PM हेल्थकेअर आणि डेक्कलीप टेक्नॉलॉजीज LLP. असोसिएट स्पॉन्सर्स डिफेन्स करिअर अकॅडमी, भाग्य परिवर्तन, डॉक्टर चाटे होमिओपॅथी आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ. 26 जानेवारी 2020, वेळ सकाळी 11 वाजता. आज ही तारीख आणि वेळ आठवण्याचं कारण म्हणजे याच दिवशी याच वेळी लोकशाही मराठी ही वाहिनी सगळ्यात यंगेस्ट चॅनल म्हणून तुमच्या भेटी करता आली. आणि केवळ बातम्याच नाही तर लोकशाही मराठी पुणे सन्मान, मराठवाडा रत्न सन्मान, लोकशाही संवाद, लोकशाही रत्न पुरस्कार या अनेक सोहळ्यांच्या माध्यमातून गुणीजनांचा वेळोवेळेला सन्मान सुद्धा केला. बातमीतला मी बाजूला सारला आणि प्रत्येक बातमीचा साकल्यानं विचार करत केवळ बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवणारी तुमची ही लाडकी वाहिनी, तुमचं हे लाडकं चॅनल आता 5 वर्ष पूर्ण करतंय. आणि ही 5 वर्ष खरं तर आहेत जिद्दीची, चिकाटीची, संघर्षाची, रुळावलेल्या प्रथेला भेद देण्याची, अर्थात 5 वर्ष अभिमानाची. आणि याच निमित्तानं आज तुमच्या भेटीला घेऊन आलो आहे ग्लोबल महाराष्ट्र अजेंडा 2030. या निमित्तानं संवाद होणार आहे काल, आज आणि उद्याच्या आपल्या महाराष्ट्राचा. काय असेल आपल्या राज्यातल्या राजकीय नेत्यांचं महाराष्ट्राच्या सक्षमीकरणासाठीचं विजन? 2030 सालचा महाराष्ट्र नेमका कसा असेल? त्यांच्या नजरेतून आपण आज हा महाराष्ट्र नेमका कसा असेल याचा आढावा घेणार आहोत. या सगळ्या जाणीवा जागृत करणारा लोकशाही मराठीचा हा विशेष कार्यक्रम, अर्थात ग्लोबल महाराष्ट्र अजेंडा 2030. चला तर मग टाळ्यांच्या गजरात जोरदार स्वागत करूया मान्यवरांचं. आणि दीप प्रज्वलनाकरता मी विधानसभेचे अध्यक्ष माननीय श्री राहुल नार्वेकर सर यांना व्यासपीठावर निमंत्रित करते आणि विनंती करते लोकशाही मराठीचे मॅनेजिंग एडिटर विशाल पाटील सर यांना देखील त्यांनी मान्यवरांना व्यासपीठावर घेऊन यावं. त्याबरोबरच 7PM हेल्थकेअरचे सर्वेसर्वा यांना देखील मी विनंती करते त्यांनी दीप प्रज्वलनाकरता व्यासपीठावर यावं. आणि यानंतर मी लोकशाही मराठीचे मॅनेजिंग एडिटर विशाल पाटील यांना विनंती करतो की त्यांनी लोकशाही मराठी ग्लोबल महाराष्ट्र अजेंडा 2030 या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया. नमस्कार. ग्लोबल महाराष्ट्र अजेंडा 2030 या लोकशाही मराठीच्या विशेष चर्चा सत्रामध्ये येथे उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं मी मनापासून स्वागत करतो. गेल्या 5 वर्षामध्ये केवळ तुम्हा सगळ्यांपर्यंत बातम्या पोहोचवणं इथपर्यंतच नव्हे तर निपक्षपातीपणे या बातम्या, मुलाखती आणि विविध स्वरूपाचे चांगले कार्यक्रम आपल्या मराठी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा ध्यास आमच्या संपूर्ण टीमनं शेवटच्या क्षणापर्यंत पार पाडलेला होता. आज खरं तर 5 वर्ष पूर्ण झालेली आहेत या संपूर्ण प्रवासाला आणि अर्थातच तुम्हा सगळ्यांचं प्रेम त्यासाठी अतिशय कारणीभूत ठरलेलं होतं.
बातम्या करत असताना, राज्याच्या कानाकोपऱ्यात फिरत असताना त्या ठिकाणच्या सर्व समस्या आपल्या महाराष्ट्रातल्या तमाम प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणं हा ध्यास आमच्या सगळ्या टीमच्या मनामध्ये सातत्यानं होता आणि ते सातत्य आजही आम्ही कायम ठेवलेलं आहे. तुम्हा सगळ्यांच्या मनात प्रश्न असेल की या कार्यक्रमाचं नाव ग्लोबल अजेंडा महाराष्ट्र 2030 असं का ठेवण्यात आलेलं आहे. अगदी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रामधलं सरकार बदललेलं आहे. नवीन युवा पिढी ही आता हळूहळू का होईना मात्र पत्रकारिता या क्षेत्राकडे वळत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. माध्यम कुठलंही असो, मात्र पत्रकारितेच्या माध्यमातून तुम्हा सगळ्यांची सेवा करणं आणि राज्यातील समस्या अवघ्या महाराष्ट्रासमोर मांडणं हेच आमचं ध्येय सातत्यानं होतं आहे आणि पुढे देखील राहील. ग्लोबल महाराष्ट्र हा प्रश्नच याच्यासाठी आहे कारण महाराष्ट्राची ख्याती ही संपूर्ण जगभरामध्ये आत्तापर्यंत पसरलेली आहे आणि ती पसरत असतानाच आपल्या राज्यामध्ये सुरू असलेलं राजकारण, त्या राजकारणाच्या माध्यमातून आत्तापर्यंत उद्योग क्षेत्र असेल, शिक्षण क्षेत्र असेल, सामाजिक क्षेत्र असेल, त्याचबरोबर पर्यटन क्षेत्र असेल, वनसंवर्धन असेल, कृषी क्षेत्र असेल, आपल्या सगळ्यांशी निगडीत असलेली ही क्षेत्र पुढच्या 5 वर्षासाठी त्यांचा अजेंडा घेऊन नेमकं कशाप्रकारे कार्यरत असणार आहे याचाच उहापोह करण्यासाठी आपण ग्लोबल महाराष्ट्र अजेंडा 2030 या विशेष चर्चासत्राचं आज आयोजन केलेलं आहे. कार्यक्रमाकडे आता आपण पुन्हा एकदा वळूयात. मी सुरुवातीला विधानसभेचे अध्यक्ष माननीय राहुल नार्वेकरजी यांना पुन्हा एकदा व्यासपीठावर आमंत्रित करतो. त्यांची एक छोटेखानी मुलाखत घेणार आहेत आमचे मॅनेजिंग एडिटर विशाल पाटील. महाराष्ट्र काय आहे, महाराष्ट्राचा पुढचा अजेंडा नेमका काय आहे याविषयी आपण लगेचच चर्चेकडे वळूयात. राहुलजी, पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न मला आपल्याला हा विचारायचा आहे की यापूर्वीचा तुमचा असलेला कार्यकाळ आणि आता नवं आलेलं सरकार, या दोन्हींमध्ये अनेक चॅलेंजेस तुमच्या समोर आहे. मात्र ग्लोबल महाराष्ट्राच्या दृष्टीनं तुमच्या दृष्टिक्षेपात नेमकं काय आहे? नाही, सर्वप्रथम सरकार नवीन आहे, पण माझं कार्य हे जुनंच आहे. बरोबर. कारण मी परत आता विधानसभेचा अध्यक्ष आहे आणि त्यामुळे विधानसभेचा अध्यक्ष असताना महाराष्ट्राचं विधिमंडळ हे देशातली सर्वात प्रीमियम लेजिस्लेटिव्ह बॉडी म्हणून ओळखली जाते आणि त्यामुळे बेस्ट पार्लमेंटरी प्रोसिजर्स असतील किंवा संसदीय लोकशाहीला अधिक बळकट करत सामान्य माणसाचा विश्वास संसदीय लोकशाहीवरती अधिक बळकट कसा करता येईल ह्यावरती निश्चितपणे माझा फोकस राहीलच. आणि येणाऱ्या काळात 2030 जे आपण लक्ष ठेवलेलं आहे त्या काळात आज आपण बघितलं आहे भारत हा जगातला सर्वात तरुण देश मानला जातो. आपलं ॲव्हरेज एज पॉप्युलेशन हे साधारण 27 वर्ष आहे. बरोबर. आणि ह्या यंग पॉप्युलेशनला जर स्किल्ड पॉप्युलेशनमध्ये डेव्हलप केलं गेलं, कन्वर्ट केलं गेलं तर निश्चितपणे येणाऱ्या काळात भारत हा ह्युमन रिसोर्सचं एक पॉवर इंजिन बनेल आणि जगातल्या कानाकोपऱ्यात भारतातले युवा पिढी जाऊन देशाला अभिमान वाटेल असं कार्य करू शकतील. आणि म्हणून स्किल डेव्हलपमेंट हे मोठं ध्येय आहे. त्याचबरोबर विधिमंडळात सकारात्मक चर्चा घडवून सामान्य माणसाच्या जीवनात बदल घडवून येणाऱ्या पिढीला एक डेव्हलप्ड महाराष्ट्र देणं हे ध्येय आमच्या सर्वांचंच आहे. बरं, पण त्यासाठीची व्याख्या नेमकी काय समजायची? म्हणजे एका बाजूला राजकारण सुरू असल्याचं आम्हाला पाहायला मिळतं, दुसरीकडे फॉरेन इन्व्हेस्टमेंटच्या नावाखाली अनेक दौरे होत असल्याचं आम्हाला बघायला मिळतं. मात्र सर्वसामान्यांच्या अपेक्षा कधीपर्यंत पूर्ण होतील असं तुम्हाला वाटतं? पुढचा 5 वर्षाचा कार्यकाळ हा योग्य असेल का? आणि जे मग राजकीय बॉम्ब फुटतील, अनेक भूकंप येतील, जे बोललं जातं ते पुढच्या 5 वर्षात येतील की नाही? राजकारण थांबणार अशी अपेक्षा मला वाटत नाही कोणाचीच असेल. राजकारण हे कंटिन्युअस प्रोसेस, हे चालू राहणार. पण राजकारण चालू आहे म्हणून विकास होणार नाही या मताशी मी काय सहमत नाही. आपण जर बघितलं असेल तर अलीकडच्या काळात ज्या प्रकारचं मूलभूत सुविधांचा विकास या राज्यात या शहरात झालेला आहे, आपण बघा समृद्धी महामार्ग आज नागपूर आणि मुंबईमधलं अंतर एवढं कमी करून बसलो आहोत आपण आणि गेम चेंजर असा हा रस्ता झालेला आहे. आपण अटल सेतू 21 किलोमीटर लांबीचा, 22 किलोमीटर लांबीचा पहिला सी ब्रिज
हा महाराष्ट्रात होत आहे. एशियामधला सर्वात मोठा सी ब्रिज मानला जातो. त्याचप्रमाणे आपण कोस्टल रोड जर बघितलात तर थेट दक्षिण मुंबईतल्या मरीन ड्राईव्ह पासून आता तर तो वांद्र्यापर्यंत आहे, परंतु पुढे जाऊन आता वर्सोवा आणि त्यानंतर वसई विरारपर्यंत हा रस्ता जाणार आहे. ह्यातून सामान्य माणसाच्या आयुष्यात बदल घडणार आहे. त्याचप्रमाणे आपण जर बघितलं तर आपली प्रोडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी जे आपण काम करत आहोत, आपलं शेतकऱ्यांना जो सपोर्ट शासनाकडनं मिळत आहे, सोशल सेक्टरमध्ये जो आपण आता बदल घडवत आहोत, लाडकी बहीण योजनेअंतर्गत अनेक महिलांना स्वावलंबी करून त्यांचं डिस्पोजेबल इन्कम वाढवण्याचं जे काम सरकारने केलं आहे, या सगळ्या मूलभूत सुधार सामान्य माणसांच्या जीवनात घडवण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. आणि मला खात्री आहे येणाऱ्या 5 वर्षात हे जे ध्येय आपण ठेवलेलं आहे की प्रत्येक माणसाला डोक्यावर छप्पर, खायला भरपूर अन्न आणि रोजगाराची हमी, या सगळ्या गोष्टींवरती येणाऱ्या 5 वर्षात आपण निश्चितपणे यशस्वीरित्या काम करू असा मला विश्वास आहे. बरं, ध्येयपूर्तीच्या दृष्टीनं जर इतके अजेंडे असतील म्हणा किंवा विकास प्रकल्प असतील, ते फक्त शहर केंद्रित होत आहेत असं नाही का वाटत? ग्रामीण विकासाचा देखील अजेंडा ठरलेला आहे का? पूर्णत्वास येईल का? लागला तर किती काळ लागेल? नाही बघा, आता उदाहरणात्मक आपण समृद्धी महामार्ग बघितला, 2 शहरांना जोडतोय, पण त्या मार्गात किती गावं कनेक्ट होत आहेत आणि किती गावांमधनं तो रस्ता चाललाय. पण मग ज्यांच्या जमिनी जात आहे त्यांचं काय? नाही, निश्चितपणे आता जमिनी विकास हवा असेल तर कुठेतरी आपल्याला त्याबद्दलची त्यागाची भूमिका घ्यायला लागेल. आणि जमिनी जरी जात असतील तरी त्या जमिनींसाठी आता नवीन लँड ॲक्विजिशन ॲक्ट प्रमाणे चौपट तुम्हाला कॉम्पेन्सेशन मिळतं आहे, भरपाई मिळते आहे. त्यामुळे ज्याची जमीन जात असेल त्याला वाऱ्यावर सोडलं जाणार नाही. त्याला जे योग्य कायदेशीर कॉम्पेन्सेशन असेल ते निश्चितपणे प्राप्त होईल. बरं, ग्रामीण विकास करत असताना मात्र आता शेती आणि त्या दृष्टीनेही काही महत्त्वाची पावलं उचलली जातील का? कारण आज विविध चर्चासत्रांच्या माध्यमातून उद्योग क्षेत्र असेल, कृषी असेल, पर्यटन असेल, त्याचबरोबर वन संरक्षण असेल, महिला आणि बाल विकास असेल, त्या दृष्टीनं देखील अनेक चर्चासत्र घडताना दिसतील. मात्र तुमच्या नजरेतून कुठल्या डिपार्टमेंटने काय काय निर्णय घ्यावे असं तुम्हाला वाटतं? कारण अनेक वेळेला राजकारणी केवळ तुमच्यापर्यंत प्रश्न घेऊन येतात, आज तुम्हाला त्यांना उत्तर देण्यासाठी संधी आहे. नाही, मला वाटतं कुठचाही विकास हा शाश्वत जर नसेल, सस्टेनेबल जर नसेल, तर असा विकास खऱ्या अर्थाने उपयोगी पडणार नाही. लॉंग टर्म त्याचे बेनिफिट्स मिळणार नाहीत. आणि म्हणूनच सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स जे आहेत ते साध्य करून विकास करणं हे अत्यंत आवश्यक आहे. त्याचप्रमाणे आपण जर बघितलं तर पर्यावरणासंदर्भात आज जी परिस्थिती संपूर्ण जगात आहे त्यावरती नियंत्रण आणून पर्यावरणाचं रक्षण करणं हे क्रमप्राप्त आहे. कारण सस्टेनेबल ग्रोथ नसेल, पर्यावरणाचं नुकसान करून जर का विकास होणार असेल तर भविष्यात तो विकास धोकेदायक ठरेल. आपण अलीकडच्या काळात बघत आहोत, अगदी सुनामीपासून ते अनेक भूकंप असतील किंवा वादळं असतील किंवा अवकाळी असेल किंवा दुष्काळी परिस्थिती असेल, याचं प्रमाण जगात, महाराष्ट्रात, भारतात वाढत आहे. आणि हे सगळं ग्लोबल वॉर्मिंग असेल किंवा क्लायमेट चेंज असेल याचे परिणाम आहेत. आणि म्हणून या सगळ्याचा विचार करून शाश्वत विकास हे मला वाटतं सर्वात मोठं ध्येय आपल्या सर्वांचं असायला पाहिजे. निश्चितच राहुलजी, इतकं वेळात वेळ काढून तुम्ही आलात आमच्या या सर्व चॅनलच्या प्रेक्षकांसोबत, आणि आमचे जे या ठिकाणी आलेले प्रेक्षक आहेत, अवॉर्डीज आहे, त्यांच्या पाठीवरती तुम्ही शाबासकीची थाप देण्यासाठी आलात आणि या स्वागत सोहळ्याला उपस्थिती लावली, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. राहुलजी, खूप खूप धन्यवाद. तुम्ही वेळात वेळ काढून आलात आणि इतकी छान मुलाखत दिलीत लोकशाही मराठीला, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. राहुलजींचा सन्मान करण्यासाठी मी थँक्यू. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष या ठिकाणी सिद्धेश कदम सर सुद्धा उपस्थित आहेत.
मी त्यांना विनंती करेन की त्यांनी व्यासपीठावर यावं. पण भुसकुटे सर आपल्या सोबत आहेत, मी त्यांना सुद्धा विनंती करतो आपण कृपया व्यासपीठावर यावं. आणि विशेष मुलाखतीकरता मी सूत्र भुसकुटे सर यांच्या हाती सुपूर्द करते. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया या विशेष मुलाखतीत. नमस्कार. लोकशाही मराठीच्या या ग्लोबल महाराष्ट्र 2030 म्हणजे 2030च्या या परिप्रेक्ष्यातून पाहत असताना आज आपण वर्तमानाकडे ज्या पद्धतीनं पाहतोय तर भविष्याचा वेध घेत असताना राजकारणामध्ये कितीही स्थित्यंतर होतील, अनेक गोष्टी बदलतील, आंतरराष्ट्रीय स्तरावर डॉलर खाली होत राहील, काही गोष्टींचा तुटवडा भासेल, पण या सगळ्यांचं प्रमुख कारण म्हणजे केवळ त्या ठिकाणी बदलतं पर्यावरण, बदलतं हवामान हेच प्रमुख राहणार आहे. जरी डोनाल्ड ट्रम्प यांनी काही बाबतीमध्ये आपला आग्रही सहभाग जरी मागे घेतला असला तरी जागतिक रेट्यासमोर पुन्हा एकदा सगळ्या जगाला एकवटून पर्यावरणाचं संवर्धन आणि जतन करण्यासाठी पुढाकार घ्यावाच लागेल, अशी वर्तमानाची जी परिस्थिती आहे. आणि अशा वर्तमानाच्या परिस्थितीमध्ये ज्या वेगवेगळ्या भारतातल्या वेगवेगळ्या संस्था काम करतायत त्याच्यामध्ये भारतामध्ये वॉटर ॲक्टच्या संदर्भामध्ये महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ हे 1969 साली स्थापन झालेलं पहिलं मंडळ होतं ज्यांनी पर्यावरणासंदर्भामध्ये महाराष्ट्राने पुढाकार घेतला. आणि त्याचे विद्यमान अध्यक्ष एक तरुण विद्यमान अध्यक्ष, कारण तरुणांकडे राजकारणाची सूत्र जशी असावीत तशी अशा ठिकाणची सूत्र देखील असावीत जे भविष्याचा वेध घेऊ शकतात. सिद्धेजी कदम जे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष आहेत, त्यांचं मनपूर्वक या ग्लोबल महाराष्ट्र 2030मध्ये मी स्वागत करतो. खूप खूप धन्यवाद भुसकुटेजी. आणि लोकशाहीच्या ह्या ग्लोबल महाराष्ट्र 2030 या उपक्रमासाठी मला इथे आमंत्रित केलं, त्याबद्दल लोकशाहीचे सुद्धा खूप खूप धन्यवाद. खरं म्हणजे प्रश्न भरपूर आहेत, पण भूतकाळात ज्या काही गोष्टी घडल्या किंवा मग ज्या चुका झाल्या त्याच्यावर बोलून त्याच्यावर आपण काही करू शकत नाही. आणि इनफॅक्ट प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या माध्यमातून प्रेझेंटमध्ये सुद्धा ज्या गोष्टी घडत आहेत त्या कितपत आपण थांबवू शकतो तो एक दृष्टिकोन आपण विचार केला पाहिजे. आणि भविष्यासाठी जे भूतकाळात ज्या चुका झाल्या त्याच्याकडून काहीतरी शिकून आपण काही गोष्टी केल्या पाहिजेत. त्या अनुषंगाने आम्ही जे पावलं उचललेली आहेत, तर उदाहरणतः सर्वप्रथम जे आपण पाहतोय मुंबईमध्ये, माझा जन्म मुंबईमध्ये, शिक्षण मुंबईमध्ये, लहानाचा मोठा मुंबईमध्ये, तर लहानापासून मुंबईचे समुद्राचं पाणी आपण ब्राऊनच बघितलेलं आहे, बरोबर. तर हे ब्राऊन काय नॅचरली ब्राऊन नाही आहे. हाच समुद्र खाली सिंधुदुर्गात जातो, हाच समुद्र खाली गोव्यात जातो आणि ते कन्याकुमारीपर्यंत. तर हे समुद्राचं पाणी बघितलं तर हिरवं आहे, निळं आहे, ग्रीनिश आहे, जे म्हणाल ते आहे. मग असं मुंबईचंच पाणी आपल्याला ब्राऊन का दिसतं? तर हे आहे फक्त आपण सांडपाणी ट्रीट केल्याशिवाय. आज मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून हे मुंबईच्या समुद्रात सोडलं जातं. सगळंच सोडलं जात नाही, पण बऱ्यापैकी आज 50% पाणी हे विदाऊट ट्रीटमेंट हे मुंबईच्या समुद्रामध्ये सोडलं जातं, जरी ते 5 किलोमीटर लांब असेल किंवा 10 किलोमीटर लांब असेल. म्हणून एक मोठं ध्येय माझ्या हातात जे आहे, मुंबईच्या समुद्राचा पाण्याचा रंग हा चेंज करायचा आहे. आणि त्याच्यासाठी जे सांडपाणी जे मुंबईतून जनरेट होतं ह्याच्यासाठी जे काय प्रक्रिया करावी लागते, तर ही प्रक्रिया लवकरात लवकर कशी पूर्ण होईल ह्याच्यावर त्याच्यावर तो एक ध्येय माझ्यासमोर आहे. म्हणून त्याच्यावर कामही सुरू आहे. मुंबई महानगरपालिकेचे अनेक STPचे प्रकल्प सुरू आहेत, प्रगती स्तरावर आहेत. आणि ते नक्कीच ते पूर्ण झाल्यावर आपल्याला ते चित्र दिसेल, पण त्याला अजून 2 वर्ष, 3 वर्ष, 5 वर्ष लागतील, वेगवेगळ्या स्टेजवर आहेत. दुसरं जर आपण माहिती घेतली तर आत्ताच्या आपल्याला समोर दिसतं, आता मीच राहुलजींचा सुद्धा इंटरव्ह्यू ऐकत होतो, तर त्यांनी सांगितलं की एक जो डेव्हलपमेंट ही गोष्ट जी आहे, डेव्हलपमेंट ही गोष्टी आपण पर्यावरणपूरक कशी करायची ह्या संदर्भातला जो बॅलन्स असतो, आज डेव्हलपमेंट ही गरजेचं आहे, पण ते करताना पर्यावरणाला हानी नाही पोचली पाहिजे हेही करणं फार गरजेचं आहे. पण विशेषतः औद्योगिक क्षेत्रामध्ये किंवा बांधकाम क्षेत्रामध्ये
ज्या ग्रीन बिल्डिंगचा कॉन्सेप्ट नवीन पद्धतीने येतोय त्या ग्रीन बिल्डिंग्सला आपण प्रोत्साहन देण्यासंदर्भात भूमिका घेताय का? 100%. आता बोर्डाच्या माध्यमातून ज्या ग्रीन बिल्डिंग असतात त्यांना इन्सेंटिवाइज करणं किंवा मग त्यांना त्यांचं एक्नॉलेजमेंट, आज ज्या गोष्टी चांगलं काम करतात, जे इन्स्टिट्यूट चांगलं काम करतात, जसं या कार्यक्रमाच्या माध्यमातून जे महाराष्ट्रभरातले जे यूथ आहेत किंवा ज्या काही संस्था आहेत ज्या पर्यावरण क्षेत्रामध्ये चांगलं काम करतात, त्यांना फक्त एक एक्नॉलेजमेंटची गरज असते, बाकी त्यांना कुठल्याही गोष्टीची गरज नसते. ती एक्नॉलेजमेंट जेव्हा ते 10 लोकांसोबत शेअर करतात, मग ती 10 लोक अजून ॲड होतात आणि तेवढा प्रोत्साहन वाढत जातो. म्हणून हे जे ग्रीन बिल्डिंग, इनफॅक्ट ग्रीन डेव्हलपमेंट जे काही प्रायव्हेट असतील, शासनाचे असतील किंवा इतर कुठल्या इंटरनॅशनल बॉडीचे असतील, त्यांना प्रोत्साहन म्हणजे त्यांना फक्त एक्नॉलेजमेंटची गरज असते आणि त्या एक्नॉलेजमेंटच्या माध्यमातून आणि काही व्यक्तीला त्यांना इन्सेंटिवाइज सुद्धा करावं लागतं. उदाहरणतः जर आपण त्यांचा प्रॉपर्टी टॅक्समध्ये त्यांना सवलत दिली, त्यांना वॉटर बिलमध्ये सवलत दिली, आता जर आपण 100% रिसायकल पाणी यूज करताय तर तुम्हाला ते वॉटर बिलमध्ये तुम्हाला सवलत मिळते. जर तुम्ही त्या ठिकाणी जास्तीत जास्त ओपन स्पेस जर तुम्ही तिकडे असेल तर तिथे तुम्हाला प्रॉपर्टी टॅक्समध्ये सवलत भेटते. तर अशा अनेक इनिशिएटिव्ह आम्ही बोर्डाच्या माध्यमातून राबवायचा प्रयत्न करतो. पण हेच करताना जसं मी आत्ताच म्हणालो की जो बॅलन्स एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन आणि डेव्हलपमेंट ह्याचं बॅलन्स, म्हणजे त्याचं जर उदाहरण आपण बघितलं तर आता सध्या मुंबईमध्ये, आज मुंबईमध्ये जी एअर क्वालिटी आपण जे पाहतो, जो आता हॉट टॉपिक आहे, एअर क्वालिटी मुंबईमध्ये ढासळते आपण अनेकदा वाचतो. पण जर इतर राज्यांमध्ये, इतर शहरांमध्ये, फक्त मुंबईतच नाही, फक्त भारतातच नाही, इतर जगभरात सुद्धा जर आपण पाहिलं, जिथे जिथे डेव्हलपमेंटचा प्रोग्रेस, जिथे जिथे डेव्हलपमेंट या स्तरावर सुरू आहे, त्या स्तरावर, त्या जागेवर आपल्याला एअर क्वालिटी ही नेहमीपेक्षा आपल्याला खाली किंवा मग त्याची AQI लेवल हा ढासळलेला 100% दिसणार. पण हे परमनंट आहे का? तर नाही. पण यामध्ये हवामान बदलाचा पण मोठा फटका दिसून येतोय, असं गेल्या 2 वर्षाच्या अभ्यासांत पण दिसलंय. म्हणजे दिल्लीसारख्या शहरामध्ये मोठा जो प्रश्न होता, त्या ठिकाणी एअरचं डिस्पर्शन होत नव्हतं, पण आपल्याकडे जो विंड स्पीड 16 वरून 5 पर्यंत या ठिकाणी आला, ते 2 वर्ष सातत्याने या 2-3 महिन्यामध्ये दिसतंय. हवामान बदल झाल्यानंतर आपण कितीही पद्धतीने जरी कुठली भूमिका घेतली तरी त्याचा फटका बसेल, हे महत्त्वाचं आपण लक्षात घेतलंय का? 100%. आज क्लायमेट चेंज जरी आपण सुरुवातीला उल्लेख केला, जरी आताचे विद्यमान राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्पजी त्यांची भूमिका वेगळी असेल, पण आज युनायटेड स्टेट्स हे एक डेव्हलप्ड नेशन आहे. तिकडे इन्फ्रास्ट्रक्चरचं काम ज्या पद्धतीने भारतात आणि महाराष्ट्रात आणि मुंबईत सुरू आहे, त्या पद्धतीचं काम आज युनायटेड स्टेट्समध्ये कुठल्याही शहरामध्ये सुरू नाही आहे. दे ऑलरेडी डेव्हलप्ड, ते डेव्हलप झालेले आहे. म्हणून त्यांना त्यांच्या स्थितीप्रमाणे त्यांनी त्यांचे नियम बनवतात. त्यांचे नियम आपल्याला लागू आहेत का? तर नाही. पण आपली वस्तुस्थिती पाहून आपल्याला काही नियम आपली वस्तुस्थिती पाहून बनवायचे फार गरजेचं आहे. पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून जसंही म्हणालो की जरी आपण ग्लोबल थॉट असलं पाहिजे, पण जेव्हा आपण काही गोष्टी जेव्हा लोकली करणं हे फार गरजेचं आहे आणि ते स्वतःपासून सुरुवात करणं हेही फार गरजेचं आहे. सिद्धेशजी, आपण आजच्या कार्यक्रमात आलात आणि ग्लोबल महाराष्ट्र 2030मध्ये आपल्या होतकरू राजकारणीपेक्षाही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष, तरुण राजकारणी आणि जनमत यांचा कसा समन्वय असावा ही भूमिका मांडली, त्याबद्दल आपले मनस्वी आभार व्यक्त करतो आणि ते स्वल्पविराम घेतो. खूप खूप धन्यवाद. मॅनेजिंग एडिटर विशाल पाटील यांना मी विनंती करतो, व्यासपीठावर तुम्ही यावं आणि सिद्धेशजींचा सन्मान करावा. सर्वांना माहितीच आहे की आपल्या राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय श्री एकनाथ शिंदे साहेब यांचं काही वेळापूर्वी आगमन झालेलं आहे सभागृहामध्ये आणि लाडके DCM म्हणजे डेडिकेटेड टू कॉमन मॅन म्हणून एकनाथ शिंदे साहेब सातत्यानं जनतेच्या भल्याचे निर्णय घेत आहेत, लोक कल्याणकारी योजना राबवत आहेत. तर साहेब खूप खूप स्वागत आपलं लोकशाही मराठीच्या कार्यक्रमामध्ये. आणि 24/7 सातत्यानं कार्यरत आहेत अशा या उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचं आम्ही मनापासून स्वागत करतोय. टाळ्यांच्या गजरात आपण एकनाथ शिंदेजी यांचं स्वागत करूया.
मी लोकशाही मराठीचे मॅनेजिंग एडिटर विशाल पाटील सर यांना विनंती करते की त्यांनी उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री श्री एकनाथजी शिंदे यांना व्यासपीठावर घेऊन यावं. आणि दुर्मित नायडूजी यांना देखील मी विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यावं. आणि महाराष्ट्र ग्लोबल महाराष्ट्र अजेंडा 2030 उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नेमकं विजन काय आहे जाणून घेऊया. या मुलाखतीची सूत्र मी सोपवते मॅनेजिंग एडिटर विशाल पाटील सर यांच्याकडे. तर ग्लोबल महाराष्ट्र अजेंडा 2030 या विशेष चर्चासत्रामध्ये या चर्चासत्रात आपल्याला लाभलेले आहेत ते म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राज्याचे माजी लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे. एकनाथ शिंदे साहेब, तुमचं खूप खूप स्वागत. खरं तर सगळे आपले प्रेक्षक खूप आसुसलेले होते. अवघा महाराष्ट्र प्लीज सर. बरं, तुमचं स्वागत केल्यानंतर पहिला प्रश्न धन्यवाद आहे की पुढच्या 5 वर्षाचा तुमचा अजेंडा नेमका काय आहे महाराष्ट्राला आणखी अग्रेसर करण्यासाठी? खरं म्हणजे 2.5 वर्षामध्ये महायुतीच्या सरकारचं काम महाराष्ट्राने पाहिलं, आपणही पाहिलं. हो. आणि मला देखील आनंद आणि अभिमान आहे की 2.5 वर्षामध्ये आम्ही एवढे निर्णय घेतले जे महाविकास आघाडीने बंद पाडलेले प्रकल्प, बंद झालेले प्रकल्प, मग मेट्रो असेल, कारशेड असेल, समृद्धी असेल, जेव्हा देवेंद्रजींनी सुरू केलेले जलयुक्त शिवार योजना असेल, पाण्याचं सिंचनाचे प्रकल्प असतील, मराठवाडा वॉटर ग्रीड असेल, हे सगळे बंद होते. हे आम्ही पहिल्यांदा सुरू केले, त्याला चालना दिली. कारशेडचं काम सुरू आता कंप्लीट होतं आहे. मेट्रोचं काम जोरात केलं. आता मेट्रो 3 त्याचं लोकार्पण झालं. त्याचा पुढचा टप्पा होईल. मेट्रो टप्प्याटप्प्याने आपण सुरू केली. आदरणीय प्रधानमंत्री स्वतः मोदी साहेब आले आणि लाखो लोकांना त्याचा लाभ मिळू लागला. लाडक्या एकीकडे विकास प्रकल्प आपण समृद्धी हायवे पूर्ण केला. अटल सेतू, आपण अटल सेतूला गेले असाल ना? निश्चित. 2 तासाचं अंतर 20 मिनिटामध्ये. कोस्टल हायवे बघितला मुंबईचा, हो, जिथे किती गर्दी, लोक बंपर टू बंपर गाड्या चालायच्या. आता कोस्टलने मस्त आराम सुसाट प्रवास होतोय. आणि कोस्टल हायवे इतका जलद गतीने आम्ही केला, तर वरून जेव्हा आम्ही जातो तेव्हा ते चित्र पाहतो सगळ्या कोस्टल हायवेचं मल्टीलेवल, तर कुठे आपण विदेशात आहोत का असा भास होतो. म्हणजे मुंबई देखील आपले परदेशापेक्षा कमी नाही याचा देखील अभिमान आम्हाला आहे. आणि म्हणून हे सगळे प्रकल्प आम्ही मार्गी लावत असताना इन्फ्रास्ट्रक्चर, पायाभूत सुविधांना आम्ही बळ दिलं. त्याचबरोबर लोककल्याणकारी, लोकाभिमुख योजना, माझी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, इकडे आहेत लाडक्या बहिणी आहेत, लाडके भाऊ आहेत, आणि लाडके ज्येष्ठ सगळ्यांना, लाडका शेतकरी योजना, लाडका भाऊ योजना, लाडका ज्येष्ठ योजना, सगळ्या योजना केल्या आम्ही. म्हणजे एकीकडे विकास प्रकल्पांना आम्ही चालना दिली आणि दुसरीकडे आम्ही लोककल्याणकारी योजना, आम्ही म्हणायचो आमचं सर्वसामान्यांचं सरकार. मी, देवेंद्रजी आणि अजितदादा आम्ही टीम म्हणून काम केलं आणि 2.5 वर्ष पायाला भिंगरी लावून काम केलं आम्ही सर्व राज्यभरामध्ये. म्हणजे सिंचनाचे प्रकल्प जे मागच्या सरकारमध्ये 1-2 देखील त्याला मान्यता, सुधारित प्रशासकीय मान्यता दिली नव्हती, आम्ही जवळपास 150 प्रकल्पांना दिली. लाखो हेक्टर जमीन ओलिताखाली आणण्याचं आम्ही काम केलं 2.5 वर्षामध्ये. त्याची कामं सुरू आहेत उर्वरित, आणि पुढच्या 5 वर्षामध्ये देखील ती कामं मार्गी लागतील आणि लाखो करोडो शेतकऱ्यांना त्याचा बेनिफिट होईल. म्हणजे सांगण्याचा उद्देश, जे आम्ही 2.5 वर्षात केलं, जे काम 2.5 वर्षात केलं ते 2.5 वर्षात करण्या एवढं नव्हतं, ते 2.5 वर्षापेक्षा जास्ती कालावधीमध्ये करावं लागलं असतं, ते आम्ही केलं. म्हणजे कमी काळात आम्ही जास्त काम केलं आणि त्यामुळेच या महाराष्ट्रातल्या जनतेने
महायुतीला लँडस्लाईड मॅन्डेट दिलं, 237 आमदार निवडून दिले. बरं, पण एका बाजूला हे mandate आणि आणत असताना मला अभिमान आहे, विश्वास देखील आहे, आत्मविश्वास आहे होता की मी जेव्हा पहिली आपली विधानसभा होती, हो त्या विधानसभेमध्ये मी मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिलं भाषण केलं होतं. हो मी पहिल्या भाषणात म्हणालो होतो, म्हणजे मी आणि देवेंद्रजी मिळून, तेव्हा अजितदादा नव्हते, हो मी आणि देवेंद्रजी मिळून 200 पेक्षा जास्त जागा आम्ही निवडून आणणार. मी तेव्हा म्हणालो होतो का मला माहीत होतं की आम्ही एवढं काम करू की जनता आमच्यावर मतांचा वर्षाव केल्याशिवाय राहणार नाही. आणि ती खरी ठरली, माझं जे काही विश्वास होता तो. आणि आज आपण पाहता विधानसभेमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आम्हाला विजय मिळाला. आता तुम्ही मगाशी म्हणाला डेडिकेटेड. आता जेव्हा मी मुख्यमंत्री होतो, CM होतो, तेव्हा देवेंद्रजी DCM होते. CM म्हणजे म्हणायचे लोक चीफ मिनिस्टर, मी म्हणायचो CM म्हणजे कॉमन मॅन. सर्वसामान्य माणूस जो आहे तो आपल्याशी त्याची नाळ तुटता कामा नये. आता मी देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत, मी DCM आहे, आता मी म्हणतो डेडिकेटेड टू कॉमन मॅन. शेवटी आपली नाळ जी आहे ही सर्वसामान्य माणसाची जी जुळली आहे ती तुटता कामा नये. ग्रामीण विकासासाठीचा तुमचा अजेंडा काय? कारण बऱ्याच वेळेला तुम्हाला स्वतःच्या शेतात राबताना आम्ही पाहिलेलं आहे. ज्यावेळेला तुमचा वीकेंड असेल किंवा कुटुंबाबरोबर जायचं असेल तर तुम्हाला तुमच्या गावी जाऊन शेती करणं आवडतं. त्या शेती विकासासाठीचा महाराष्ट्र सरकारचा अजेंडा पुढच्या 5 वर्षांसाठी काय? हे काय आता जो रस्ता केला आम्ही तो ग्रामीण भागांना जोडणार आहे. 14 जिल्हे जोडतोय आम्ही त्याच्याने, 14 जिल्हे. आता मुंबई कोकण सिंधुदुर्ग ॲक्सेस कंट्रोल रस्ता आम्ही करतोय. मुंबई गोवा कोस्टल हायवे आम्ही करतोय. सगळे जे बीच आहेत ते कनेक्ट करतोय. पर्यटन वाढणार, त्यामुळे लोक येणार, शेतकऱ्यांना फायदा होणार, गावकऱ्यांना फायदा होणार. त्याचबरोबर शेतकरी हा आमचा केंद्रबिंदू आहे, तो अन्नदाता आहे. शेतकऱ्यांसाठी आम्ही आतापर्यंत 2.5 वर्षात, लोक म्हणतात काय दिलं हो शेतकऱ्यांना, अहो 2.5 वर्षामध्ये आम्ही 45,000 कोटी रुपयाची योजना शेतकऱ्यांना दिल्या. शेतकरी सन्मान योजना आम्ही केली. 12,000 रुपये आदरणीय मोदी साहेब देतात, 12,000 रुपये आमचं सरकार देतं. त्याचबरोबर 1 रुपयामध्ये पीक विमा योजना कधी होतं नव्हतं. आम्ही आता शेतकऱ्यांना आपण म्हणतो ना, इन्व्हेस्टमेंट कमी होऊन त्यांना उत्पादन वाढलं पाहिजे, वाढीसाठी फायदा होऊ शकतो. आम्ही मागेल त्याला शेततळे देतोय. आम्ही तिथं आता सोलर पंप सुरू केलेत, सोलर पंप देतोय. त्याचबरोबर त्या ठिकाणी जे आता 7 हॉर्स पॉवरच्या 7.5 HP मोटर्स आहेत त्याचं वीज बिल माफ केलं आम्ही. हे काय केलं? हे शेतकऱ्यांसाठी करतोय आम्ही. शेतकऱ्यांना जोडधंदे आम्ही देतोय, म्हणजे त्यामुळे शेतीमालाला त्याचा भाव वाढला पाहिजे, व्हॅल्यू ॲडिशन झाला पाहिजे. त्याच्यामध्ये शेतीमालाला त्याच्यावर प्रोसेसिंग युनिट आम्ही देतोय, कोल्ड स्टोरेजची चेन उभी करतोय, लॉजिस्टिक पार्क करतोय. त्यामुळे शेतकऱ्याच्या जीवनामध्ये आनंद आणण्यासाठी आम्ही बरेच प्रयत्न करतोय. नक्कीच वेगवान असे प्रयत्न तुमचे सुरू आहेत. वेगवान महाराष्ट्र घडावा एवढीच अपेक्षा, आणि ग्लोबल महाराष्ट्राचा हा परचम अशाच प्रकारे देश विदेशातही चमकावा एवढीच अपेक्षा. तुम्ही वेळात वेळ काढून आलात, आमच्याशी चर्चा केली, त्यासाठी धन्यवाद. पुढच्या सत्रासाठी धन्यवाद. पुढच्या सत्रासाठी मी आमंत्रित करतोय लाघवीजी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते काही प्रायोजकांचा सन्मान देखील करायचा आहे. सोबतच आपल्या सोबत काही पुरस्कारार्थी देखील आहेत, त्यांचा सुद्धा सन्मान करायचा आहे. सुरुवातीला मी डेक्कलीप टेक्नॉलॉजीजचे व्यवस्थापकीय संचालक अध्यक्ष डॉक्टर अनिर्बान सरकार यांना व्यासपीठावर येण्याची विनंती करतो. मला फार आनंद होतो आहे, कारण का डे 1 लोकशाही जेव्हा चालू झालं आहे मी ह्यांच्याबरोबर जुडलेलो आहे. 5 वर्षात या लोकांनी इतकं काम केलं आहे की आज मला असं वाटतं की सगळे मराठी चॅनलला ते ओव्हरटेक केलेले आहेत आणि जे सत्य आहे ते दाखवतात, आणि ब्रेकिंग न्यूज भरपूर असतात त्यांचं. तर आम्ही फार आवडीने बघतो, आणि ऑल द बेस्ट टू दॅम. 7 PM हेल्थकेअरचे डॉक्टर गिरीश अरोणकर, डॉक्टर प्रमोद उके, सिद्धी सावरकर, डॉक्टर ज्योती सावंत यांना मी व्यासपीठावर आमंत्रित करते पुरस्काराकरता.
आणि आता आपण व्यासपीठावर आमंत्रित करूया डॉक्टर चाटे होमिओपॅथीचे डॉक्टर अमोल चाटे यांना. लोकशाही चॅनल जेव्हा सुरू झालं होतं 5 वर्षापूर्वी, तेव्हापासून आम्ही चॅनलचा प्रवास बघत आहोत आणि खूप चांगल्या प्रकारे एक स्वतःचं स्थान मीडियामध्ये लोकशाही चॅनलने उभं केलं मागच्या 5 वर्षामध्ये आणि एक लीडिंग न्यूज चॅनल म्हणून एक लोकशाही सध्याला प्रस्थापित झालेला आहे. डॉक्टर चाटे होमिओपॅथी क्लिनिककडनं लोकशाही चॅनलला पुढीलही वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. आता मी व्यासपीठावर आमंत्रित करते जय किसान ॲग्रोचे श्री NB नळकर यांना. मी MB नालकर, जय किसान, द मॅनेजिंग डायरेक्टर ऑफ जय किसान ॲग्रोटेक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड. कंपनीच्या विकासासाठी मदत केलेल्या प्रत्येक व्यक्तीचं हा सन्मान आहे. बेस्ट ॲग्रिकल्चर कंपनी अवॉर्ड, त्याबद्दल लोकशाही चॅनलचा मी खूप आभारी आहे. धन्यवाद. आणि आता आपण व्यासपीठावर आमंत्रित करूया न्यासा स्कूल ऑफ हेल्थकेअरच्या श्री रोहित महेंद्र कुमार गोकणी यांना. आजच्या या ग्लोबल महाराष्ट्र इव्हेंटमध्ये ॲसोसिएट पार्टनर म्हणून इन्व्हाइट करून खूप आनंद झाला आणि हार्टली कॉंग्रॅच्युलेशन. 5 वर्ष पूर्ण झालं लोकशाहीला आणि पुढे आम्ही बघू की महाराष्ट्रासाठी किती आपण पुढे ॲसोसिएट होऊन आपण चांगलं कार्य करू शकतात. लोकशाहीसोबत पूर्ण महाराष्ट्रभरात आपल्याला ह्या मोहीमला पुढे घेऊन जायचं आहे. परत एकदा धन्यवाद. आता आपण व्यासपीठावर आमंत्रित करूया रिव्हॉल्युशन टेक्नॉलॉजीच्या श्री प्रमोद शिंदे आणि श्री नरेंद्र सराफ यांना. सर्वप्रथम 5 वर्ष आपल्या लोकशाही मराठी चॅनलला कंप्लीट झाल्याबद्दल तुम्हाला शुभेच्छा देऊ इच्छितो आणि पुढची वाटचाल अशीच चालत राहो आणि बऱ्याच अशा छोट्या मोठ्या उद्योगपतींचा तुम्ही सन्मान करत राहो आणि मग त्यांना प्रोत्साहन मिळेल तर आणखी भरभराट होईल उद्योग क्षेत्रात. 5 वर्ष कंप्लीट झाले ह्या वाटचालीला तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि पुढील वाटचालीसाठी सुद्धा मला खूप खूप शुभेच्छा. तुम्ही छोट्या छोट्या लोकांना जे आपल्या समोर आणून त्यांचा जो सत्कार करता, त्यांच्या पाठीवरती जी छाप देत आहे, हे असंच काम तुम्ही पुढे करत राहा. हेच एवढं माझं सांगून तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देते. 7 PM हेल्थकेअरच्या डॉक्टर ज्योती सावंत. आणि आता आपण व्यासपीठावर आमंत्रित करूया साईनाथ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह बँकेच्या श्री उत्तम आनंदा जाधव यांना. यांना आपण पुरस्कार देणार आहोतच, पण आपण व्यासपीठावर आमंत्रित करूया भाग्य परिवर्तनच्या आचार्य सुनील कुमारजी यांना पुरस्काराकरता. ये जो चैनल है लोकशाही चैनल, मैं भी देखता हूं और बहुत लोगों से इसकी प्रशंसा मैं सुनता हूं. निष्पक्ष भाव से जिस प्रकार से आप लोग पूरा लोकशाही परिवार काम कर रहा है, वो हर एक व्यक्ति बधाई का पात्र है. लोकशाही के 5 वर्ष पूरे हुए, इसके लिए मेरी बहुत बहुत शुभकामनाएं, बहुत बहुत हार्दिक अभिनंदन पूरे लोकशाही परिवार के लिए. डिफेन्स करिअर अकॅडमीचे श्री केदार राहणे यांना मी व्यासपीठावर आमंत्रित करते. सर्वप्रथम मी लोकशाही मराठीला खूप खूप शुभेच्छा देतो. 5 वर्ष पूर्ण केले आहे आणि पुढील 5 वर्षाचं स्वप्न बाळगतं आहे आणि ते आपल्या अख्ख्या महाराष्ट्राचं भविष्य बघतं आहे. लोकशाही हे खरं लोकशाहीच्या नावालाच शोभतं. महाराष्ट्राला 2030ला कसं बघावं, हे जर लोकशाही राजकीयदृष्ट्या बघत असेल तर खरंच त्याचा एक सकारात्मक विचार घेऊन लोकशाही पुढे चालते आहे. तर माझ्या डिफेन्स करिअर अकॅडमी या शिक्षण संस्थेतर्फे मी लोकशाहीला खूप खूप शुभेच्छा देतो. आणि यानंतर एक विशेष पुरस्कार, विशेष सन्मान, तो म्हणजे पर्यावरण संवर्धक पद्म पुरस्कार विजेते श्री चैत्राम पवार यांचा. चैत्राम पवारजी यांना मी विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यावं. सगळ्यांनी जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करावं. मी
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी आणि विशाल सर, तुमच्या दोघांचे सुद्धा आभार मानते आणि खूप खूप धन्यवाद वेळ काढून आज आमच्या या कार्यक्रमाला उपस्थिती लावल्याबद्दल. धन्यवाद. प्रकाश आंबेडकर सरांना मी विनंती करते की त्यांनी त्यांनी व्यासपीठावर यावं. आणि लोकशाही मराठीचे मॅनेजिंग एडिटर विशाल पाटील सर यांना देखील मी विनंती करते त्यांनी व्यासपीठावर यावं. आरोग्य मंत्र्यांचा आपण सन्मान करणार आहोत विशाल पाटील सर यांच्या हस्ते. आणि आता मुलाखतीकरता मी लागवी हिच्याकडे सूत्र सोपवतो. फार महत्त्वाचं खातं खरं तर तुमच्याकडे आहे, आरोग्य खातं, जे कोरोनानंतर मात्र या आरोग्य खात्याचे सगळेच पॅरामीटर्स बदलत गेले. या विभागाचे आव्हान दिवसागणिक वाढत गेलं. आज एक पंचायत समितीचे सदस्य ते आरोग्यमंत्री इतक्या महत्त्वाच्या टप्प्यावर आल्यानंतर 2030चं विजन आरोग्यमंत्र्यांचं काय? खरं तर खूप महत्त्वाचा प्रश्न आहे आणि महत्त्वाचा प्रश्न जेवढा आहे तेवढीच जबाबदारीसुद्धा तेवढी जर ठरवली तर निश्चितपणाने ती यशस्वी होऊ शकेल असा विश्वास आहे. आणि या दोन्ही गोष्टींच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाचं आरोग्य सदृढ राहणं आणि त्या सदृढ राहण्यासाठी ज्या ज्या उपाययोजना कराव्या लागतील त्या करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या अर्थकारणातून अर्थसंकल्पातून अत्यंत चांगल्या पद्धतीचं बजेट उपलब्ध करून देणं, या दोन गोष्टींच्या माध्यमातून देशात सर्वोत्कृष्ट अशा पद्धतीची आरोग्याची सेवा ही फक्त आणि फक्त महाराष्ट्रात असली पाहिजे, हेच व्हिजन घेऊन आपण कामाला लागलेलो आहे. अगदी. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आरोग्य विभागाचा चार्ज जेव्हा तुम्ही घेतला त्यानंतर मात्र राज्याचं एक स्वतंत्र आरोग्य धोरण तुम्ही तयार केलं, जे सर्वार्थानं फार महत्त्वाचं मानलं जातं. त्या धोरणाविषयी जाणून घ्यायला आवडेल. खरं तर आरोग्य विभागाची जी काय आपली सगळी यंत्रणा आहे ती एक साचेबद्ध पद्धतीनं निघालेली आहे. परंतु आपण सगळ्यांनी सुद्धा राज्याचं आरोग्य धोरण करणं आणि त्या आरोग्य धोरणाच्या अनुषंगानं राज्याचं बजेट असेल, सर्व सुविधा उपलब्ध करून देणं असेल, हेल्थ डिपार्टमेंटशी आवश्यक असणाऱ्या सर्व स्टेक होल्डर्सना सुद्धा विश्वासात घेऊन अत्यंत चांगल्या पद्धतीच्या आरोग्याच्या सुविधा लोकार्पण करणं असेल, या सगळ्या गोष्टींसाठी हेल्थ पॉलिसी महत्त्वाची आणि अत्यंत आवश्यक होती. खरं तर आरोग्यमंत्री झाल्यानंतर अजेंड्यावरचे जे काही महत्त्वाचे विषय आहेत त्याच्यामध्ये आपल्या राज्याचं हेल्थ धोरण असलं पाहिजे आणि ते लोकांच्यासाठी अत्यंत उपयुक्त असलं पाहिजे, अशा पद्धतीचा संकल्प करून आम्ही निघालो आहे. आमची टीम त्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने काम करते आणि आरोग्य विभागाच्या वतीनं लवकरच या सगळ्याचं सादरीकरणसुद्धा होईल. अगदी. सर, फार महत्त्वाचं खरं तर तुम्ही उल्लेख केला की लवकरच या सगळ्या संदर्भात सादरीकरण केलं जाईल. धोरणं येतात, आरोग्यविषयक विविध स्कीम येते, पण याविषयी मात्र राज्यातली जनता बऱ्याअंशी अनभिज्ञ राहते. तळागाळातल्या जनतेपर्यंत आपल्याला नेमका काय यातून फायदा होणार आहे किंवा हा फायदा कसा घेता येईल याविषयी मात्र ग्रामीण भागातल्या जनतेला फारशी कल्पना नसते. त्या अनुषंगानं काही प्रयत्न होत आहेत का? आरोग्य विभागाचं काम हे प्रत्येक माणसाच्या आयुष्याशी निगडीत आहे. या राज्यातल्या 12.5 कोटी जनतेच्या प्रत्येक माणसाच्या आरोग्यासाठी अत्यंत चांगल्या पद्धतीनं राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीनं केंद्र शासनाच्या मदतीनं काम केलं जाते. अगदी त्याच्या पुढे जाऊन मी तुम्हाला सांगेन की बाळ ज्यावेळेला आईच्या पोटात असतं त्यावेळेपासून ते बाळाची आणि आईची काळजी घेण्याची जबाबदारी सुद्धा शासनाच्या या आरोग्य विभागाची आहे आणि आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंतच्या सर्व त्या पद्धतीच्या उपचारांची सुद्धा जी काही व्यवस्था आहे ती सुद्धा याच आरोग्याच्या विभागाच्या वतीनं केली जाते. दुर्दैवाने या सगळ्या ज्या चांगल्या पद्धतीच्या उपाययोजना आपण करत असतो पण त्याची माहिती नसते, प्रसिद्धी नसते. या सगळ्या माहिती आणि प्रसिद्धी नसल्यामुळं सुद्धा अनेक लोक अर्थकारणामध्ये अडचणीत येतात. आरोग्याची व्यवस्था ही जितकी महत्त्वाची आहे तेवढीच ती खर्चिक आहे आणि या खर्चिक व्यवस्थेला अधिक सुटसुटीत करणं, राज्य शासनाच्या वतीने या सगळ्याचा भार आपण सोसणं आणि अत्यंत चांगल्या पूर्ण पद्धतीनं आरोग्याच्या सेवा देणं, अशा पद्धतीचं काम आम्ही करतोय. या कामाची जेवढ्या धोरण जाहीर करणं महत्त्वाचं आहे त्या धोरणाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणं, त्याची प्रसिद्धी आणि प्रचार करणं आणि लोकांना त्या सेवेचा लाभ अत्यंत योग्य पद्धतीने मिळतोय की नाही हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे. आणि ते सगळं काम एका राईट मॉनिटरिंगच्या माध्यमातून आम्ही आता करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याचे निश्चितपणाने रिझल्ट तुम्हाला पुढच्या टप्प्यात दिसतील. निश्चित. तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा पुढच्या वाटचालीकरता आणि मनपूर्वक आभार आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल. थँक्यू. धन्यवाद.
वैद्यकीय क्षेत्रामध्ये असामान्य कामगिरी करणाऱ्या डॉक्टर विजय कदम यांचा आपण सन्मान करणार आहोत। व्यासपीठावर मी आमंत्रित करतो डॉक्टर विजय कदम यांना। आणि काही विशेष सन्मान आपले प्रायोजक आहेत, त्यापैकी 7 PM हेल्थकेअरच्या भावना शिवकुमार मुराई, डॉक्टर प्रमोद उके आणि डॉक्टर ज्योती सावंत यांना मी व्यासपीठावर आमंत्रित करतो। खरंच म्हणजे वाखाणण्याजोगी गोष्ट अशी आहे की आज तुम्ही 5 वर्ष पूर्ण करतात आणि समाजातल्या ज्या काही तळागाळातल्या बातम्या आहे तो लोकांपर्यंत पोहोचवतात, लोकांचे प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व करतात न्यूजच्या माध्यमातून। हे खरोखर म्हणजे फार गौरवाची गोष्ट आहे आणि आम्हालासुद्धा तुम्ही असा एक प्लॅटफॉर्म दिला की आमचंही नाव तुम्ही म्हणजे समाजातल्या तळागाळातल्या लोकांपर्यंत पोचतं आहे, आमच्या आरोग्य सर्व्हिसेस लोकांपर्यंत पोचतात आहे तुमच्या न्यूजच्या माध्यमातून। त्याबद्दल मी खरोखर मनापासून तुमचे आभार व्यक्त करतो। 7 PM हेल्थकेअर बरोबर मी मागच्या 4-5 वर्षाबरोबर काम करते। आजच्या दिवशी 7 PM आणि लोकशाही यांनी माझा जो गौरव केला आहे त्याबद्दल मी शतशः त्यांची ऋणी आहे। लोकशाही आता बरोबर म्हणजे ABP माझा, लोकमत या सगळ्यांच्या मांदियाळीमध्ये लोकशाही जाऊन बसली आणि असेच उत्तरोत्तर कार्यक्रम अरेंज करावेत, आमच्यासारख्यांचा सन्मान करावा ही लोकशाहीकडनं अपेक्षा। यानंतर आणखीन एक विशेष सन्मान श्री सूरज गायकवाड यांना सुद्धा मी व्यासपीठावर आमंत्रित करतो। आणि यानंतर आपण हा कार्यक्रम पुढे नेऊया। अनेक मान्यवर आपल्यासोबत आहेतच, त्यापैकीच एक मान्यवर आहेत आपल्यासोबत सध्या राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आज ग्लोबल महाराष्ट्र अजेंडा 2030 या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत। मी त्यांना व्यासपीठावर आमंत्रित करतो। आपण सन्मान करणार आहोत कृषी मंत्री माणिकराव कोकाटेजी यांच्या हस्ते सेंद्रिय कृषी भूषण राजेंद्र भट यांचा कृषी क्षेत्रातला दुसरा पुरस्कार आपण देत आहोत कोकणातील युवा शेतकरी आणि फणसाच्या विविध प्रजाती शोधून काढणाऱ्या मिथिलेश देसाई यांना। आणखीन एक विशेष पुरस्कार देण्याकरता आपण आमंत्रित करूया मकरंद गुरुनाथ गिरे यांना। नांदेड इथले मकरंद गुरुनाथ गिरे सेंद्रिय शेतीत कार्यरत असणारे आणि त्या माध्यमातून मातीचा पोत सुधारण्यात उत्तम कामगिरी बजावणारे। मुलाखती करता आता सूत्र सुपवते माझा सहकारी अजिंक्यकडे। माणिकरावजी खूप खूप तुमचं स्वागत खरं तर लोकशाही मराठीच्या या कार्यक्रमामध्ये, विशेष कार्यक्रमामध्ये। कृषी मंत्री पदाची जबाबदारी राज्याची तुमच्या आता खांद्यावर आहे आणि हे पद किती महत्त्वाचं आहे हे काय मी तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही। राज्यातला प्रत्येक शेतकरी, शेतीशी संबंधित प्रत्येक व्यक्ती या कृषी मंत्री नेमकं राज्यासाठी काय करू शकतात, शेतकऱ्यांसाठी चांगलं काय करू शकतात याकडे डोळे लावून बसलेले असतात। प्रश्न सुरुवातीला हाच आहे की तुमचं नेमकं काय विजन आहे पुढच्या 5 वर्षांसाठी? शेतकऱ्यांना जास्तीत जास्त दिलासा नेमका कसा देता येऊ शकेल? शेतमालाला भाव नेमका कसा योग्य मिळू शकेल? हमी भावाचा मुद्दा आहे, अनेक मुद्दे आहेत तुमच्यासमोर। तुमचं विजन नेमकं काय पुढच्या 5 वर्षांसाठीचं? शेती हा विषय खूप वास्ट आहे आणि खूप विचार करून त्यामध्ये लगेच इमिजिएटली काही इफेक्ट जाणवेल असं काही जरी नसलं तरीसुद्धा प्रयत्न करणं आवश्यक आहे। आणि म्हणून या संपूर्ण शेतीच्या नियोजनामध्ये एक स्ट्रीमलाईन करण्याची आवश्यकता आहे, एक धोरणात्मक निर्णय घेण्याची आवश्यकता आहे। यामध्ये सरकार म्हणून आमच्या काही ज्या योजना आहेत
त्या योजना शेतकऱ्यांना परवडतात की नाही, त्यांचा उत्पादन खर्च किती होतो, उत्पादित केलेला माल कुठे विक्री केला जातो, उत्पादित केलेल्या मालाच्या विक्रीतून किती पैसे येतात आणि त्यामुळे शेती का आणि कशी परवडत नाही, या सर्व गोष्टीचा पहिला डाटा या ठिकाणी कलेक्ट करणं आवश्यक आहे. आणि त्यानंतर राज्य सरकार म्हणून त्यासाठी आपण काही वेगळ्या सुविधा देऊ शकतो का, तर तोही विचार या राज्य सरकारच्या मनामध्ये आहे. सन्माननीय मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांना विचारात घेऊन, विश्वासात घेऊन या खात्यामध्ये जरा वेगळा आमूलाग्र बदल करण्याची माझी धारणा आहे. नव्याने अनेक तंत्रज्ञान या ठिकाणी पुढे आलेलं आहे. सगळ्यात लेटेस्ट तंत्रज्ञान जे म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये जे आपण म्हणतो, त्या संदर्भात शेतकरी हा तिथपर्यंत लवकरात लवकर कसा जाईल, आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये या ठिकाणी कसा सहभाग नोंदवेल आणि हे तंत्रज्ञान तो आपल्या शेतामध्ये कसं या ठिकाणी आणेल, यासाठी खऱ्या अर्थानं बजेटमध्ये काही प्रोव्हिजन करावी अशी मी विनंती सन्माननीय दादांना केलेली आहे. आणि दादा खूप पॉझिटिव्ह आहेत. दादांनाच या विषयामध्ये गोडी असल्यामुळे त्यांनी स्वतःहून या ठिकाणी मला सांगितलं की या तंत्रज्ञानाच्या संदर्भामध्ये तात्काळ एक मीटिंग आयोजित करा आणि मला बजेटमध्ये तुम्ही या ठिकाणी सुचवा की आपल्याला शेतकऱ्यांना खास सुविधा कशा देता येतील आणि नवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेती या ठिकाणी कशी सुसाय होईल, असा विचार दादाच्या मनामध्ये आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आमचं खातं संपूर्ण कामाला लागलेलं आहे. मी आपल्याला सांगू इच्छितो की नवीन तंत्रज्ञान, नवीन औषधे, नवीन बी बियाणे, गरजेपुरती औषधे, गरजेपुरतीच या ठिकाणी जे काही खते या ठिकाणी वापरतो आपण, ती अनावश्यक या ठिकाणी कशी होणार नाही आणि त्यातून शेतकऱ्याचा खर्च कसा कमी होईल, या दृष्टिकोनातून आमचे प्रयत्न राहणार आहे. आता सरकारने असा निर्णय घेतला आहे की प्रत्येक गावामध्ये पर्जन्यमापन केंद्र आणि हवामान केंद्र या ठिकाणी ठेवणार आहे की जेणेकरून शेतकऱ्याला 2 दिवस अगोदरच कळेल अतिवृष्टी होणार आहे की नाही, त्यानंतर पाऊस कधी होणार आहे, किती होणार आहे, वातावरणामध्ये काय बदल आहेत, वातावरणाच्या बदलाच्या दृष्टिकोनातून काय करता येईल, अशा प्रकारच्या अनेक गोष्टी या ठिकाणी शेतकऱ्यांना ज्ञात करणार आहे. आणि त्या शेतीमधून 2 पैसे जास्त कसे मिळतील त्यासाठी सरकारने या ठिकाणी प्रायोरिटी द्यावी की जो सेंद्रिय शेती करेल त्याला अनुदान वाढून मिळेल, जो सेंद्रिय शेती करेल त्याला 2 सुविधा जास्त मिळतील. म्हणजे सेंद्रिय शेतीकडे हळूहळू हा शेतकरी वळला पाहिजे आणि सेंद्रिय शेतीच्या मार्फत चांगले उत्पादन तयार होऊन या नवीन पिढीला, येणाऱ्या नवीन पिढीला चांगल्या प्रकारचं चांगले घटक मिळतील अशा प्रकारचं अन्न निर्माण केलं पाहिजे अशी माझी धारणा आहे. ठीक आहे, तुम्ही आश्वस्त केले शेतकऱ्यांना आणि जे शेतकरी लाईव्ह बघतायत तुम्हाला, तुम्ही बऱ्याचशा गोष्टी त्यांना सांगितल्यात आणि आपण आशा करूया की अजित पवार जे बजेट मांडतील येत्या काही दिवसांमध्ये, त्या बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी काहीतरी ठोस असेल आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकेल. कोकाटे साहेब, खूप खूप धन्यवाद, तुम्ही लोकशाही मराठीच्या कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल. मंत्री महोदय अदिती तटकरेजी आपल्या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत. मी लोकशाही मराठीचे मॅनेजिंग एडिटर विशाल पाटील सरांना विनंती करते की त्यांना व्यासपीठावर आणावं. अदिती तटकरे यांच्या हस्ते आपण सन्मान करणार आहोत एका गुणी खेळाडूचा, क्रीडा क्षेत्रातल्या एका गुणी खेळाडूचा, भारतीय महिला खो खो संघाची कर्णधार प्रियंका इंगळेचा. प्रियंकाच्या नेतृत्वात यंदाच्या वर्षी पहिल्यांदाच झालेल्या खो खो वर्ल्ड कपमध्ये भारताच्या महिला संघाला विजेतेपद मिळालेलं आहे. मी प्रियंकाच्या आईवडिलांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यावं आणि हा पुरस्कार स्वीकारावा. आणि यानंतर लागवी सूत्र सोपवतो मी तुझ्याकडे. तशी आपली दुसरी भेट, महिला आणि बालविकास खातं कसं पाहताय आता, कारण अतिशय महत्त्वाचं हे खातं आहे. 2030च्या अजेंड्यावर आपण चर्चा करतोय, त्या दृष्टिकोनातून महिला आणि बालविकास हे खातं अतिशय महत्त्वाचं हे खातं मानलं जातं. एक तर महिला हा एक अतिशय महत्त्वपूर्ण घटक आणि महिलांचं बदलतं रूप किंवा महिलांच्या बदलत्या प्रायोरिटीज आपल्याला पाहायला मिळतात. आज करिअर आणि महिलांना आर्थिकरित्या सक्षम होणं हे त्यांना खूप महत्त्वपूर्ण वाटतं. आणि मग त्या दृष्टिकोनातून ह्या खात्याची एका बाजूला जबाबदारी सांभाळत असताना धोरणाच्या माध्यमातून, म्हणजे आज 4थं महिला धोरण आम्ही आणलं,
पहिलं जे आहे ते 94मध्ये आलं होतं आणि त्याच्यानंतर 10-10, 15-15 वर्षाच्या कालावधीनंतर धोरणं येत गेली. आम्ही 2024मध्ये 4थं महिला धोरण आणलं. त्याच्या आधीचं 3रं 2014मध्ये आलं होतं. सो धोरणाच्या माध्यमातून, विमेन पॉलिसीच्या माध्यमातून ज्या वेळेला आपण प्रयत्न करतो बदल आणण्याचा, तो सामान्य माणसाला किंवा महिलेला धोरण म्हणजे काय, हे पटवून देणं किंवा याच्यातून नक्की काय होणार आहे या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचवणं खूप अवघड असतं. सो आम्ही धोरण अशा पद्धतीनं आखलं की ते खूप संक्षिप्त आणि टू द पॉईंट असावं. सो त्याच्यामुळे धोरण तयार करताना अष्टसूत्री धोरण आम्ही त्याला म्हणतो की वी हॅव कॉन्सन्ट्रेटेड ऑन 8 पॉईंट्स, ज्याच्यामध्ये महिलांना आर्थिकरित्या सक्षम करणं, महिलांच्या शिक्षणाकडे अधिकाधिक लक्ष देणं, महिलांना पर्यावरणपूरक बाबीमध्ये समावेश करून घेणं. दिस इज म्हणजे आपण महिलांना कधी एन्व्हायरमेंट ॲक्टिव्हिटीजमध्ये कधी सहभागी करून घेत नसतो किंवा त्याच्यामध्ये आम्ही प्रत्येक विभागाला एक हे केलं की प्रत्येक विभागाने एक तरी योजना ही महिलांना कॉन्सन्ट्रेट करून आणावी. जसं आज परिवहन विभागाने निर्णय घेतला की एस टी बसेसमध्ये प्रवास करताना 50% सवलत महिलांना, तो अनेक महिलांना सार्वजनिक जीवनामध्ये त्याचा खूप फरक आपल्याला जाणवतोय. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असेल, 1500 थेट त्यांच्या खात्यामध्ये जातात. एक त्यांना आर्थिकरित्या सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून ही योजना खूप महत्त्वाची आहे. उच्च व तंत्र शिक्षण विभाग त्यांनी एक योजना आणली की मोफत शिक्षण, 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न ज्या कुटुंबाचं असेल त्या मुलींना जर उच्च शिक्षण घ्यायचं असेल तर मोफत शिक्षण. आत्ताच काही दिवसांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागासोबत आम्ही एक बैठक घेतली आणि त्याच्यामध्ये एक निर्णय घेण्यात आला की प्रत्येक 30 ते 50 किलोमीटरमध्ये महिलांसाठी एक सार्वजनिक शौचालय आणि त्याचबरोबर महिला बचत गटांचा एक स्टॉल हा त्यांच्यासाठी उपलब्ध करून देण्यात यावा. तो अशा काही गोष्टी आहेत या धोरणाच्या माध्यमातून करत असतो. मध्यंतरीच्या काळात अदितीताई तुम्ही तृतीयपंथी जोडप्यांचं विवाह लावून दिलेला होता. सामुदायिक पद्धतीनं हा विवाह लावण्यासंदर्भात एक बातमी प्रसिद्ध झालेली होती. मला खरं तर त्या संदर्भात एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित करावासा वाटतोय, कारण तुमच्याकडे महिला आणि बालविकास खातं आहे. त्या अनुषंगानं तृतीयपंथीयांना सुद्धा या प्रवाहात आणण्याच्या दृष्टीनं, रोजगार उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून सरकार म्हणून एक विजन 2030 म्हणून आपण काही विचाराधीन आहोत का? खरं तर तृतीयपंथीयांकडे समाजाचा आधी बघण्याचा दृष्टिकोन किंवा त्यांना त्यांचे अधिकार मिळावेत या दृष्टिकोनातून खूप कमी वेळेला तशा पद्धतीचं एक प्लॅटफॉर्म त्यांना मिळालं आहे. मला आठवते ज्यावेळेला आम्ही महिला धोरण करत होतो त्यावेळेला अनेक सजेशन्स असे यायचे की तृतीयपंथींना सुद्धा तुम्ही महिला धोरणामध्ये सहभागी करून घ्या. त्यावेळेला एक म्हणजे क्लॅरिटी आमच्या ह्याच्यामध्ये होती की तृतीयपंथींसाठी एक स्वतंत्र धोरण असलं पाहिजे. म्हणजे आपण जे जनरल धोरण कुठलंही विभाग आणत असतं ते सर्वसाधारण सगळ्यांसाठी असतं. महिला धोरण जे आपण आणतो ते महिलांना आणि पुढच्या 5-10 वर्षाच्या दृष्टिकोनातून असतं. आम्ही महिला व बालविकास विभाग म्हणून ते धोरण आखत असतानाच आम्ही सामाजिक न्याय विभागाला त्या संदर्भातली एक विनंती केली की तृतीयपंथीयांसाठी एक स्वतंत्र धोरण हे त्या विभागाने आणावं, जेणेकरून त्यांचे जे काही सामाजिक जीवनामध्ये जगत असताना ज्या काही अडीअडचणी आहेत किंवा जे काही एक स्पेशल अटेन्शन त्यांना देण्याची गरज आहे. कारण एखादं धोरण आपण स्वतंत्र त्यांच्यासाठी आखल्याशिवाय आपल्याला पुढच्या 5-10 वर्षात तो बदल झालेला पाहायला नाही मिळणार. एक आणि ज्या वेळेला ते धोरण सामाजिक न्याय विभागाकडून आणलं जाईल त्यावेळेला त्याच्याकडे सकारात्मक पद्धतीनं बघण्याचा दृष्टिकोन सुद्धा हा समाजाने आणि माध्यमांनी सगळ्यांनी आपण मिळून ठेवला पाहिजे. कारण शेवटी जगण्याचा अधिकार हा त्यांना सुद्धा आहे आणि ज्या सुविधा सामान्य माणूस म्हणून, स्त्री किंवा पुरुष म्हणून आम्हाला मिळतात किंवा आपल्याला सगळ्यांना मिळतात त्या त्यांना एक माणूस म्हणून देण्याचा सुद्धा अधिकार आणि तो मागण्याचा अधिकार त्यांचा सरकारकडून निश्चितपणाने. तर मला साधारणपणे वाटतं की त्या धोरणाची सुरुवात सुद्धा त्या संबंधित विभागाने केलेली आहे आणि त्याच्यामध्ये जसं इतर धोरणांमध्ये सूचना मागवल्या जातात आणि निश्चितपणाने तृतीयपंथीचे जे वेगवेगळे घटक आहेत, कॅटेगरीज आहेत, त्यांच्याकडून त्या सूचना मागवल्या जातील आणि त्या धोरणाची अंमलबजावणी सुद्धा एक चांगल्या पद्धतीने तो विभाग करेल. खूप धन्यवाद ताई, इथे आलात आणि सगळ्या प्रश्नांची अगदी मनमोकळ्या गप्पा खरं तर तुम्ही मारलात आणि उत्तरं दिलीत त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. एक विशेष सन्मान करायचा आहे खरं तर श्री गजानन अरोंदेकर यांचा 7 PM हेल्थ केअरचं मी त्यांना व्यासपीठावर आमंत्रित करतो.
सरकार यांना मी विनंती करते त्यांनी व्यासपीठावर यावं मुलाखतीकरता. आणि मुलाखतीकरता मी माझी सहकारी मेघनाकडे सूत्र सोपवते. लोकशाही मराठीच्या ग्लोबल महाराष्ट्र अजेंडा 2030 खरं तर या कार्यक्रमात उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार आणि स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा. या कार्यक्रमासाठी अनेकांची साथ, सहकार्य आणि सहभाग लागला आणि त्यातील प्रमुख सहभाग लागलेला आहे डेक्का लिप टेक्नॉलॉजीज या कंपनीचा. डेक्का लिप अर्थातच डेक्कन ग्रुप आणि डेक्कन ग्रुपचे प्रमुख आणि प्रसिद्ध उद्योजक डॉक्टर अनिर्बान सरकार आता सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं आणि आभार की तुमचं खूप मोठं असं सहकार्य आम्हाला लाभलेलं आहे. डेक्कन ग्रुप सर उद्योग क्षेत्रातील एक खूप मोठं नाव आहे आणि उद्योग क्षेत्रातील त्यांच्या कामगिरीसाठी त्यांना खरं तर तुम्हाला उद्योगरत्न या पुरस्काराने गौरवण्यात देखील आलेलं आहे. काय सांगाल सर, आत्तापर्यंतचा डेक्कन ग्रुपचा हा प्रवास खरं तर कसा होता आणि या प्रवासात तुम्हाला अनेक आव्हानांचं खरं तर सामना करावा लागला असेल. या आव्हानांचा खरं तर तुम्ही सामना कसा केला आहे सर? 1998ला मी देशात परत आलो आणि माझी बॅकग्राऊंड ॲक्च्युली वॉटर ट्रीटमेंटचं आहे. मी एक्स थर्मॅक्स आहे, एक्स डाव आहे, डाव केमिकल्सला होतो मी. तो मी बेसिकली एक कंपनी एस्टॅब्लिश केली इन पुणे कॉल्ड डेक्कन वॉटर ट्रीटमेंट आणि माझी एक्सपर्टाईज होती फ्लोराईड आणि आर्सेनिकमध्ये. तर भारताचं सर्वात मोठं इन 5 डिस्ट्रिक्ट्स इन कर्नाटकामध्ये आम्ही फ्लोराईड रिमूव्हल प्लांट्स टाकलं गावात जाऊन. आव्हान खूप होतं कारण की मी मध्यम वर्गाचं आहे. माझे वडील एअरफोर्स ऑफिसर होते आणि कन्झर्वेटिव्ह बेंगॉली फॅमिलीमधनं आहे. तर बेसिकली आम्ही नोकरी करतो. मी जेव्हा परत आलो तर माझ्या वडिलांनी पहिले प्रश्न विचारला, व्हॉट इज युअर नेक्स्ट स्टेप? तेव्हा त्यांनी मी सांगितलं की मला बिझनेस करायचा आहे. तर इट वॉज अ शॉक टू हिम. ते म्हटले की आमच्या फॅमिलीमध्ये कोणी बिझनेस केला नाही आहे. तो आय सेड आय विल ब्रेक दॅट बॅरियर आणि मी सुरुवात केली. वी वर व्हेरी सक्सेसफुल. त्याच्यानंतर मी डायव्हर्सिफाय केले इन सोलार. तो वी आर व्हेरी बिग इन सोलार, EPC प्लेयर. देन वी डेव्हलप्ड सम प्रोडक्ट्स ऑन फायर. सो फायरमध्ये टुडे आय एम व्हेरी प्राऊड दॅट इवन बोईंग अँड एअरबस इज टेकिंग माय प्रोडक्ट्स. आणि युनिक प्रोडक्ट्स आहे, पेटंटेड प्रोडक्ट्स आहे. यू नेम इट. DRDO घेतं, त्याच्यानंतर BPCL, HPCL नाव घ्या, ONGC, everybody, DRDO, everybody uses my product. We also diversified into news channel. You're the youngest news channel. We are younger than you. We are 4 years old. You all are 5 years old. So basically आमचा खूप पॉप्युलर OTT प्लॅटफॉर्मवर आहे कॉल्ड टॉप न्यूज मराठी पुणे. सो आता मराठी चालू आहे, त्याच्यानंतर इंग्लिश आणि हिंदी. अँड आय एम व्हेरी प्राऊड टू टेल यू दॅट आय एम अ प्रोड्युसर ऑफ मराठी मूवी. फर्जंद माझा पहिला मूवी होता जे वॉज अ सुपर डुपर हिट. आणि आता आम्ही दर्या सारंग करतोय कान्होजी आंग्रेंवर. आणि वीर सावरकर सिक्रेट फाईल्स हे माझा एक स्वप्न होतं माझं की मला लोकांपर्यंत सावरकरजींना घेऊन जायचं आहे. तर फर्स्ट सीझन आता कंप्लीट झालं आहे. फर्स्ट सीझन इज ऑफ 10 एपिसोड आणि असे 4 सीझन्स आहे. ॲक्च्युली लोकांना कळायला पाहिजे की सावरकरजी हे खूप म्हणजे द चॅप्टर इज व्हेरी बिग. त्यांच्या जन्मापासून जेव्हा ते त्यांच्या मृत्यूपर्यंत ही खूप कामं केलेत त्यांनी. आम्हालाही खूप म्हणजे उत्साह होतं करायला. आम्हाला खूप चांगलं डायरेक्टर मिळालं योगेश सोमन म्हणून. आणि सौरभ गोखले इज प्लेइंग वीर सावरकर. सो वी आर व्हेरी प्राऊड ऑफ इट. आणि महाराज तर मी प्राऊड हिंदू आहे, महाराजांची देण आहे. सर, आत्तापर्यंत आपण सुपरमॅन ऐकलेलं आहे, वॉटरमॅन ऐकलेलं आहे, बॅटमॅन ऐकलेलं आहे, पण तुमची खरं तर अशी ओळख आहे की वॉटरमॅन. तुमची जी कारकीर्द आहे त्याच्यामुळे तुम्हाला असं नाव पडलेलं आहे, ही ओळख मिळालेली आहे. याबद्दल काय सांगाल? ही ओळख तुम्हाला केव्हा आणि कशी मिळाली? 2002मध्ये मी जी कर्नाटकाची प्रोजेक्ट केली होती दॅट वॉज मी स्वतःची मेम्ब्रेन कास्ट केली होती बिकॉज मी मेम्ब्रेन टेक्नॉलॉजिस्ट आहे. सो मी मेम्ब्रेन टेक्नॉलॉजीमध्ये बेसिकली मी मॉलिक्युलर वेट कट ऑफवर मेम्ब्रेन्स डिझाईन केली होती. आणि मी ओनली ऑन मॉलिक्युलर वेट कट ऑफ मी फ्लोराईड काढायचो पाणीमधनं. सो दॅट वॉज अ व्हेरी युनिक प्रोजेक्ट देशासाठी. इनफॅक्ट माझे सगळे प्रोजेक्ट्स आर व्हेरी युनिक. इफ यू सी माय फायर ऑल्सो, हे जे डेक्का लीप करतं आहे युनिक आहे.
म्हणजे कंट्रोल पॅनलमध्ये तुम्ही ही प्रोडक्ट ठेवा, 60 सेकंड्समध्ये इट विल बर्स्ट ऑन इट्स ओन. कारमध्ये ठेवा. अँड आय एम व्हेरी प्राऊड की आज आर्मी इज युझिंग, एव्हरीबडी इज युझिंग. देशासाठी काहीतरी मी करतोय, दॅट इज वॉट आय एम प्राऊड ऑफ. तर वॉटरमध्ये माझा आय स्पेंड ऑलमोस्ट 37 इयर्स नाव. 27 वर्ष माझा डेक्कन वॉटरला झालं आहे. आय वॉज विथ थर्मॅक्स, देन आय वॉज विथ डाव केमिकल्स. सो मला 27 वर्ष, सो 37 इयर्स झालं आहे. तो आय हॅव बिकम अ मास्टर इन दिस. मला आज पुस्तक बघण्याची आवश्यकता नाही आहे. धन्यवाद सर, तुमचं महत्त्वाचं मार्गदर्शन आम्हाला लाभलं त्यासाठी, आणि यापुढेही तुमचं सहकार्य असं लोकशाही मराठीला लाभत राहील. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. 5 वर्ष मी बघितलं आहे, बिकॉज डे 1 पासून मी आय एम असोसिएटेड. कॉंग्रॅच्युलेशन्स अँड कीप इट अप. थँक्यू सो मच. तर आपण कार्यक्रम आता पुढे नेऊया, आणि कार्यक्रमाच्या या उत्तरार्धामध्ये आता आपल्या सोबत आहेत राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाटजी. मॅनेजिंग एडिटर विशाल पाटील सर यांना मी विनंती करते की त्यांनी संजय शिरसाटजी यांना व्यासपीठावर घेऊन यावं. त्यानंतर आपण संजय शिरसाट यांच्या हस्ते अनेक मान्यवरांचा गौरव करणार आहोत. त्यांच्या हस्ते काही पुरस्कार आपण देणार आहोत. सुरुवातीला आपण सन्मान करणार आहोत रक्षिता आणि रोहित बनसोडे यांचा. टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करूया. यानंतर आपण सन्मान करणार आहोत, हे नाव साऱ्यांसाठीच सुपरिचित असं हे नाव, गौरी सावंत. गौरी सावंत यांना मी व्यासपीठावर येण्यासाठी आमंत्रित करतो. आणि यानंतर मी व्यासपीठावर आमंत्रित करणार आहे ग्लोबल सेंट अँजेलोस ग्रुप ऑफ कंपनीजचे अध्यक्ष ॲग्नेलो राजेश अथाईदे यांना. त्यांच्या हस्ते राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांचा आपण सन्मान करणार आहोत. आणि आता यानंतर मी सूत्र सोपवतो लागवी सावंत यांच्याकडे. सर, सामाजिक न्याय विभाग हा विभाग फार महत्त्वाचा, पण बातम्यांमध्ये फार चर्चेत नसलेला. कारण रंजक इथं काहीच घडत नाही, पण सगळ्यात महत्त्वाचं इथं न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून बऱ्याच घडामोडी घडत असतात. तुमचा कालचाच निर्णय फार कौतुकास्पद आहे. त्यांनीच खरं तर मुलाखतीची सुरुवात करते. 25,000 विद्यार्थ्यांकरता तुम्ही वसतिगृह बांधण्याचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे. खरं तर आणखीन मला हा विभाग पूर्णपणे कळालेला नाही, हे मी पहिल्यांदा मान्य करतो. नसता असे काहीतरी खोचक प्रश्न आले की पुन्हा माझी विकेट जायला नको. मी पहिल्यांदा या विभागाचा जेव्हा चार्ज घेतला किंवा शपथ घेतली, काहीतरी वेगळं करू शकतो का ही कल्पना माझ्या डोक्यात आली. आणि त्यासाठी मी पहिल्यांदा एका हॉस्टेलला भेट दिली, तिथे सर्वांनी पाहिलेली. मग तो रागवलेला संजय शिरसाट, मग तो शिवाय देणारा संजय शिरसाट, एकाच दिवसामध्ये आपला हिरो बनण्यासाठी गेलेला संजय शिरसाट, असं काही लोकांचं मत झालं होतं. परंतु त्याच्यातून मी एक शिकलो, ही जी काही दुरावस्था आहे ना, ही आपण नीट करू शकतो, परंतु त्या मुलांसाठी आपण काही आणखीन वेगळं काही करू शकतो का. माझ्या खात्यामधून निधी रस्त्यासाठी देता येतो, समाज मंदिर बनवण्यासाठी देता येतो, म्हणजे दलित जिथं त्या वस्ती आहेत त्या ठिकाणी आपण सर्व करू शकतो. परंतु ते सर्व टिकाऊ आहे का, तर नाही. मग आपण काय केलं पाहिजे, जे त्या वस्तीतून आलेली मुलं जे शिकायला येत आहेत त्यांच्यासाठी एक नवीन काहीतरी संकल्पना केली पाहिजे. एक दिवसाचं जरी काम नसलं तरी मी ठरवलंय असलेले हॉस्टेल्स चांगले तर करेल, त्याच्याबद्दल नो डाऊट. परंतु 25,000 विद्यार्थी आणखीन कसे त्या हॉस्टेलमध्ये जातील, आणि गेल्यानंतर ते हॉस्टेल हे हॉस्टेल नाही तर ते 3 स्टार हॉटेल टाईप असलं पाहिजे.
मुलांना शिकताना सुद्धा फील असा आला पाहिजे, यस अरे मी झोपडीतला असलेला माणूस, परंतु जेव्हा शिकायला गेलो तर या सरकारने मला काय दिलं आहे, तर चांगली राहण्याची व्यवस्था दिलेली आहे, लायब्ररी दिलेली आहे आणि मला खेळायला मैदानसुद्धा दिलेलं आहे. या सर्व गोष्टी जेव्हा त्यांना भेटतील ना, त्या टायमाला त्याचा शिक्षकाकडचा कल वाढेल. म्हणून आपण या मंत्रिपदाच्या कालावधीमध्ये दरवर्षीचा एक स्लॅब 25,000 विद्यार्थ्यांसाठी लागलेले हॉस्टेल हे एका वर्षाच्या गॅपमध्ये भरल्या जाणार नाहीत. हा 5 वर्षाचा जरी प्रोग्राम आपण केला आणि दरवर्षी 5,000 7,000 विद्यार्थी जर ॲड करत गेलो, तर मला वाटतं भविष्यामध्ये ही जी काय वास्तू उभी राहील आणि एकाच टाईपची हॉस्टेल हा एकाच टाईपचं असलं पाहिजे. आणि ते जर केलं तर हे 25-50 वर्ष टिकणारं काम असेल, हे मानणाऱ्यापैकी मी आहे. पण सामाजिक न्याय विभागाला बऱ्यापैकी निधी येतो, तरी सुद्धा आज आपण केवळ वसतिगृहांची स्वच्छता किंवा सोयीसुविधांचा अभाव यावरच चर्चा करत राहतो. कुठं पाणी मुरतं? पाणी मुरतं त्याला एक कारण वेगवेगळी आहेत. समाज कल्याण अधिकारी आमच्याकडे झोनिंग असतात. समाज कल्याण अधिकारी त्याचं नेमकं काय वर्किंग कसं असलं पाहिजे, काय केलं पाहिजे, त्याच्यावरचा वरिष्ठ अधिकारी त्याचं काम करायची पद्धत कशी असली पाहिजे, असे वरिष्ठ 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 करत करत आयुक्त पद देतात, तिला लिंक येते आणि तीच लिंक मग पुन्हा सचिव, सचिवानंतर मग मंत्री. त्यांच्यावर कंट्रोल कसं असलं पाहिजे याच्याकडे लक्ष दिलं तर त्यामध्ये मुळामध्ये या विभागामध्ये थोडासा नाही म्हणलं तरी जातीचा वास हा आहेच. फार महत्वाचं वक्तव्य करतायत. हो आहे, मी जे मान्य ते करा, बोलायला काय हरकत आहे. मग कोण कुणाच्या वशिलेचा, कोण कुणाच्या जवळचा, आणि मग त्याच्यानंतर तिथलची जी काही प्रकरणं घडतात ना, म्हणून काम करताना मग अधिकारी त्याच्या मनाने किंवा तिथलच्या असलेल्या पॉलिटिकल लीडरच्या मर्जीने तिथलचे कार्यक्रम करतात किंवा ते काम करतात. हा जो विरोधाभास आहे हा कमी करण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. खूप खूप धन्यवाद इथे आलात आणि 2030च्या या विजनबद्दल आमच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. सगळ्या प्रश्नांची उत्तरं इतकी दिलखुलासपणे दिली त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. धन्यवाद. आणि आपल्यासोबत राज्याचे कौशल्य विकास, रोजगार, नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढाजी देखील आहेत. लोढासाहेब, आपलं खूप खूप स्वागत लोकशाही मराठीच्या या कार्यक्रमामध्ये. आणि मी मॅनेजिंग एडिटर विशाल पाटील यांना विनंती करतो की त्यांनी लोढासाहेबांचा सन्मान करावा. लोढा यांच्या हस्ते आपण 2 पुरस्कार देखील देणार आहोत आणि 2 मान्यवरांचा सन्मान देखील करणार आहोत. सुरुवातीला आपण शिक्षण क्षेत्रामध्ये असामान्य कामगिरी करणाऱ्या 2 व्यक्तिमत्वाचा सन्मान करणार आहोत. अद्वैत दंडवते आज या ठिकाणी उपस्थित नाही आहेत, त्यांच्या कन्येला वरण असल्यामुळे त्यांचा पुरस्कार स्वीकारतील अजय पाटील. मी त्यांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यावे. यानंतर आपण शिक्षण क्षेत्रातील अद्वितीय कामगिरी करता दुसरा पुरस्कार देणार आहोत सुषमा भालेराव आणि अजय पाटील यांना. मंगलप्रभात लोढा यांचे खूप खूप आभार. धन्यवाद त्यांनी वेळात सर. वेळ काढून इथे उपस्थिती दर्शवली त्याबद्दल. मी डॉक्टर गिरीश आरोंदेकर आणि माननीय प्रमोद उके यांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यावं मुलाखती करता. आणि मुलाखती करता सूत्र सोपवते माझा सहकारी शुभम यांना. आरोग्य हा विभाग किती महत्त्वाचा झालेला आहे आणि त्यानुसार आरोग्याच्या समस्या, आपल्याला जीवन जगायचं असेल तर आपल्या आरोग्याकडं लक्ष देणं ही किती महत्त्वाची गरज आहे. आणि याच अनुषंगानं आरोग्य क्षेत्रामध्ये ज्यांनी उल्लेखनीय काम केलं असे 7PM हेल्थ केअर सोल्युशनचे सन्माननीय डॉक्टर गिरीश आरोंदेकर सर आणि माननीय डॉक्टर प्रमोद उके सर आज आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी आहेत. डॉक्टर साहेब नमस्कार. नमस्कार. आणि लोकशाही मराठीमध्ये तुमचं स्वागत, या कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत. सुरुवात आरोंदेकर सर मी तुमच्यापासून करतोय. ही जी संकल्पना आहे
खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत, गावागावापर्यंत ही संकल्पना पोहोचलेली आहे. आणि आज नामोल्लेख केला जातो की 7 PM हेल्थ केअर ही संकल्पना, म्हणजे तुमच्या डोक्यात हा विचार कसा आला आणि आपण या संकल्पनेच्या माध्यमातून गावागावापर्यंत पोहोचवू शकतो आणि आरोग्याच्या समस्या या कशा पद्धतीनं सोडवू शकतो, ही संकल्पना उदयास कशा पद्धतीनं आली? नक्कीच. सर्वप्रथम लोकशाही या वाहिनीला 5 वर्ष पूर्ण झाली आहेत, त्याबद्दल संपूर्ण टीमचं 7 PM हेल्थकेअरच्या टीमकडून अभिनंदन आणि पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. मूळ प्रश्नावर येऊया. प्रतिबंधात्मक आरोग्य तपासणी हा विषय जवळपास आजपासून 25 वर्षापूर्वी आमच्या समोर आलेला होता. एका मार्केटिंगच्या म्हणजे जोडीने हा विषय आमच्या समोर आलेला होता आणि त्यावेळेस तिथे काम करत असताना, त्या संकल्पनेवर काम करत असताना असं जाणवलं की प्रिव्हेंटिव्ह हेल्थ केअरचं खरंच महत्त्व काय आहे. आणि हे खूप अगोदरपासूनच आहे, पण त्याच्याबद्दलचा प्रचार आणि प्रसारच नाही आहे, ज्याच्यामुळे लोक त्याच्यापासून वंचित राहिलेले. आणि हा एवढा महत्त्वाचा विषय की साधारण इन्शुरन्स ह्या शब्दापासून आपण सगळे अवेअर असू, पण प्रिव्हेंटिव्ह हेल्थ केअर म्हणजे त्याच्या अगोदर येणारा विषय, ज्याला आपण ॲश्युरन्स म्हणू, की जो आपल्या स्वतःच्या आरोग्याबद्दलचा ॲश्युरन्स. इन्शुरन्स ही संकल्पना अशी आहे की मला काही, म्हणजे मी इन्शुरन्स म्हणजे हेल्थ इन्शुरन्सबद्दल बोलतोय, की ज्याच्यामध्ये मला काहीतरी झाल्यानंतर माझ्यावर होणाऱ्या उपचाराचा खर्च मला परत मिळावा याच्यासाठी केलेली प्रोव्हिजन, त्याला आपण इन्शुरन्स म्हणतो. पण माझं आरोग्य त्या हॉस्पिटलपर्यंत पोचूच नाही, माझं शरीर त्या हॉस्पिटलपर्यंत पोचूच नाही, म्हणजे मला कुठचाही महाभयंकर आजाराची लागणच होऊ नये याच्यासाठी मी माझ्या शरीराची घेतली गेलेली काळजी, त्याला आपण म्हणतो प्रतिबंधात्मक आरोग्य किंवा प्रिव्हेंटिव्ह हेल्थ केअर. आणि ह्याचं महत्त्व ज्यावेळेस कळलं त्यावेळेस आम्ही झपाटल्यासारखं ह्या म्हणजे क्षेत्रामध्ये काम करण्याची सुरुवात केली आणि तिथून ही ॲक्च्युली संकल्पना उदयास आली. अगदी अगदी तुमच्या याच उत्तराचा धागा पकडत मी डॉक्टर ओके यांच्याकडे जातोय की आपण आजार झाल्यानंतर पैसे वाया घालवतो, खर्च करतो, उपचार घेतो, मात्र आजार होऊ नये यासाठी चेकअप असतात. ते चेकअप किती महत्त्वाचे आहेत, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. गेल्या 25 वर्षामध्ये हाच एक आम्ही प्रयोग करतो की आपलं हे जे शरीर आहे एक इंजिन रूपी शरीर आहे. माझ्याकडे एखादी मोटर बाईक असेल किंवा माझ्याकडे एखादी कार असेल तर ती सुरळीत चालावी, तिने मायलेज चांगला द्यावा, 3 महिन्यातून 2 महिन्यातून मी त्याचं सर्व्हिसिंग करतो. पण हे एक इंजिन रूपी शरीर आहे ना, याचा कधी मी विचार करतो का? माझ्या शरीराने आज 25 वर्ष, 30 वर्ष, 35 वर्ष, 40 वर्ष अहोरात्र शरीर माझं कार्य करत राहते. मी झोपतो तेव्हा पण माझा हार्ट चालू असतं, माझा ब्रेन चालू असतो. पण तिथं त्याचा कुठंतरी ऱ्हास झाला असेल हे मी उघड्या डोळ्याने बघू शकत नाही. त्यासाठी मला इन्व्हेस्टिगेशन्स करणं गरजेचं आहे. त्यानंतर मला माहीत पडणार की अरे मग मला हा प्रॉब्लेम आहे. मग ती गोष्ट करणं हे काळाची गरज आहे. पण आपली भारतीय संस्कृती काय म्हणते, काहीतरी झाल्यानंतर मी बघू. माझ्या छातीत कळ आली ना तेव्हा मी डॉक्टरकडे जातो, मग डॉक्टर सांगतो ECG कर किंवा एन्जिओग्राफी कर. पण आज 40 वर्ष माझं हार्ट काम करते, मी काही त्रास न होता पण मी ECG काढू शकतो, माझा हार्ट बघू शकतो, पण तो विचारच मी करत नाही. आणि ही संकल्पना त्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे 7 PM हेल्थ केअरने केलेलं आहे. आज लाखो लोकांपर्यंत हा प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअप आम्ही पोहोचवलेला आहे. आणि आज तो ट्रेंड आम्हाला होताना दिसतात की आज ग्रामीण भागामध्ये सुद्धा लोकांचं असं आहे, आमच्या फोर्टेजमध्ये किंवा आमच्या जिथे जिथे टाईप्स आहे किंवा आमच्या स्वतःच्या हॉस्पिटलमध्ये लोक प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअप करण्यासाठी आज स्वतःहून येतात आहे. आणि हा एक बदल घडलेला आहे 7 PM. अगदी हा एक सामाजिक बदल आहे, असं सामाजिक म्हटलं तरी बदल घडालेला आहे. वावगं ठरणार आहे. आणि तुमचा परिचय ज्यावेळेस मी वाचत होतो त्यावेळेस थिंक हेल्दी बी वेल्दी हे तुमचं ब्रीद आहे. या ब्रीद बद्दल समाजाला जाणून घेण्याची उत्सुकता आहे. नक्कीच. म्हणजे हे ब्रीद असं आहे की हे खूप अगोदरपासून आहे. आपण सुरुवातीला हे ऐकायचो की आरोग्यम धनसंपदा, त्यालाच आम्ही केलंय की थिंक हेल्दी बी वेल्दी. म्हणजे जर समजा माझ्या वयाच्या रिटायरमेंटच्या वेळेस, माझ्या 60 नंतर वगैरे मी जर भरपूर पैसे कमवलेत, माझी पेन्शन चालू असेल किंवा मी व्यावसायिक असेल तर माझे चांगले नियोजन असतील, माझं म्हातारपण किंवा उतारवय हे चांगलं सक्षम जावं ह्याच्यासाठी माझी सगळी प्रोव्हिजन असेल, पण त्यावेळेस जर माझं आरोग्य हे सगळं उपभोगण्यासाठी जर ठणठणीत असेल तर मी याचा खरंच चांगला एक निरोगी उपभोग घेऊ शकतो. आणि त्याच्यासाठी म्हणून आम्हाला हे वाक्य खूप योग्य वाटलं
की या कंपनीबरोबर म्हणजे या संकल्पनेबरोबर काम करत असताना की आरोग्यम धनसंपदा, थिंक हेल्दी बी वेल्दी, हे रुजवलं गेलं पाहिजे. हे फक्त ऐकून माहिती होतं, ते रुजवलं गेलं पाहिजे. आणि म्हणून 7PM हेल्थकेअर सोल्युशनचं ब्रीदवाक्य थिंक हेल्दी बी वेल्दी असं ठेवलेलं आहे. म्हणजे आरोग्य क्षेत्रामध्ये तुम्ही जे काम करतायत ते उल्लेखनीय काम आहे. लोकशाही मराठीच्या वतीनं या तुमच्या कार्याला आम्ही सलाम करतो. तुम्ही या चर्चासत्रामध्ये सहभागी झालात आणि तुमचे विचार, तुमची जी सेवा आहे तुमच्या संस्थेच्या माध्यमातून ती नागरिकांपर्यंत पोहोचवली, त्याबद्दल लोकशाही पर्यावरणाच्या वतीनं तुमचे दोघांचेही मनपूर्वक आभार. धन्यवाद. थँक्यू. लोकशाही मराठीचे मॅनेजिंग एडिटर विशाल पाटील, उदयजी सामंत आणि त्याबरोबरच आपण आमंत्रित करणार आहोत ग्लोबल सेंट अँजेलोस ग्रुप ऑफ कंपनीजचे अध्यक्ष ॲग्नेलो राजेश अथैदे यांनाही मी आमंत्रित करतो व्यासपीठावर. उदयजींच्या हस्ते आपण उद्योग क्षेत्रात असामान्य कामगिरी करणाऱ्या व्यक्तिमत्वांचा सन्मान करणार आहोत. सुरुवातीला आपण गौरव करणार आहोत वर्षा मरकड यांचा. आणि आता यानंतर आपण सन्मान करणार आहोत उद्योजक भगवान गवई यांचा. मी भगवान गवई यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं. व्यासपीठावर आमंत्रित करतो डॉक्टर गिरीश अरुंदेकर आणि डॉक्टर प्रमोद उके, 7PM हेल्थकेअर. त्यांचाही सन्मान उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते आता केला जाणार आहे. मुलाखतीकरता मी माझा सहकारी अजिंक्यकडे सूत्र सोपवते. उदयजी, आपलं खूप खूप स्वागत लोकशाही मराठीच्या या कार्यक्रमामध्ये. तर पहिला प्रश्न मला तुम्हाला हाच विचारायचा आहे की उद्योगमंत्रीपद तुम्ही भूषवत आलेले आहात. आता पुन्हा एकदा तीच जबाबदारी आहे. मराठी भाषा संवर्धनाच्या दृष्टीनं पण एक जबाबदारी आहे. पण उद्योगांच्या दृष्टीनं सर्वात महत्त्वाचा मुद्दा जो विचारावासा वाटतो तो की उद्योगांच्या दृष्टीनं पुढच्या 5 वर्षांचं विजन ज्या वेळेला तुम्ही तुमच्या खात्याच्या अनुषंगानं पुढच्या 5 वर्षात राबवणार आहात, त्यावेळेला कोणते असे मुद्दे वाटतात तुम्हाला की ज्या मुद्द्यांवर सुरुवातीला भर दिला पाहिजे? हेच मुद्दे महत्त्वाचे आहेत उद्योगांच्या दृष्टीनं, ज्या मुद्द्यांना सुरुवातीला हात घातला पाहिजे? उद्योजकांना सोयीस्कररित्या आणि सुलभरित्या त्यांच्या सगळ्या परवानग्या मिळणं हेच उद्योग जगतातलं सगळ्यात मोठं काम बनलेलं आहे. त्यामुळे आपल्या सगळ्यांना माहीत असेल की 2023ला पहिला आपण मैत्री कायदा आणला आणि मैत्री कायद्यामध्ये आपण असं म्हटलं की जे इंडस्ट्रियलिस्ट आहेत त्यांना 30 दिवसामध्ये ह्या सगळ्या परवानग्या दिल्या पाहिजेत. म्हणजे लँड अलॉटमेंट असेल, त्याच्यानंतर सबसिडी असेल, इन्सेंटिव्ह असेल, ह्या सगळ्या गोष्टी ह्या 30 दिवसामध्ये झाल्या पाहिजेत. पर्यावरणाचे दाखले मिळाले पाहिजेत. आणि त्याच्यानंतर पुढं जाऊन आम्ही पाऊल असं टाकलं की पोर्टलमध्ये आम्ही आलो. आणि आता कसं आहे की आज आपण माझी मुलाखत घेत आहे, परंतु आज जर एखादा फॉर्म कुठच्या इंडस्ट्रियलिस्टनं त्या पोर्टलवर भरलेला असेल तर तो फॉर्म नक्की आज कोणाकडे आहे, तो किती तासापूर्वी आलेला आहे, तो किती तास थांबलेला आहे, भविष्यात जर तो किती दिवस थांबला ते पण तुम्हाला कळणार आहे. आणि याच्यामुळे मला असं वाटतं की मैत्री कायदा जो आम्ही आणला तो 30 दिवसामध्ये ह्या जर सगळ्या परवानग्या किंवा त्यांना इंडस्ट्रीजला सॅटिस्फॅक्शन मिळालं नाही किंवा त्याची कामं झाली नाहीत तर ते डायरेक्ट थेट आमच्या सगळे जे अर्ज आहेत ते आमच्या मैत्री कक्षातल्या आयुक्तांकडे येणार आणि त्यांना पुढच्या 8 दिवसामध्ये परवानग्या मिळणार. मला असं वाटतं हा सगळ्यात मोठा धाडसी निर्णय महाराष्ट्राच्या उद्योग जगतामध्ये झालेला आहे, उद्योग विभागामध्ये झालेला आहे. टीका टिप्पणी होत राहते, बदनामी होत राहते, परंतु आम्ही चांगल्या पद्धतीनं काय करतो ह्याच्याकडे देखील उद्योजक बघत असतात. आणि म्हणून मला असं वाटतं की दावोसला जे आमचे 15,70,000 कोटीचे MOU झाले त्याचं कारणच हे आहे की महाराष्ट्रातलं सरकार, महाराष्ट्रातले अधिकारी हे उद्योजकांना अतिशय चांगल्या पद्धतीनं सकारात्मक मदत करतात. हे ज्यावेळी जागतिक पातळीवर गेलं त्याचवेळी 15,70,000 कोटीचे MOU झाले. त्याच्यामुळे मला असं वाटतं की उद्योजकांना त्यांच्या सगळ्या गोष्टीमध्ये समाधानी ठेवणं आणि बेरोजगारी दूर करणं हेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आम्ही काम करतो. तुम्ही ईज ऑफ डुईंग बिझनेसचा मुद्दा जो आत्ता मांडला त्या दृष्टीने वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचाही उल्लेख झाला. आत्ता दावोसला जाऊन आला तुम्ही आणि 15,70,000 कोटींचे MOU साईन झाले. त्याबद्दल तुम्ही आल्यावर तुम्हाला प्रतिक्रिया, आरोप प्रत्यारोप सगळं झालं. पण ज्यावेळेला MOU साईन होतात त्यावेळेला असा प्रश्नसुद्धा विचारला जातो की MOU साईन झालेत, उद्योगधंदे कधी येणार, उद्योगधंदे आल्यावर ते सुरू कधी होणार.
सुरू झाले तर मग त्याचा राज्याला फायदा कसा होणार, हे सगळे प्रश्न आपसूक विचारले जातात. मग या दृष्टीनं ज्यावेळेला ईज ऑफ डुईंग बिझनेसचा आपण विचार करतो त्यावेळेला लहान उद्योगांना पण त्याचा फायदा व्हावा या दृष्टीनं नेमकं काय केलं जाऊ शकतं असं वाटतं? कारण आपल्याकडे असे अनेक लहान उद्योग आहेत की ज्या उद्योगांना खरंच बळकटी मिळण्याची गरज आहे आणि केंद्र सरकारच्या योजना आहेत, राज्य सरकारच्या योजना आहेत, सातत्यानं प्रयत्न सुरूच असतात त्या दृष्टीनं. पण मग त्यांनाही जर बळकटी दिली तर जास्त प्रगती होईल लवकर असं वाटतं? दोन पद्धतीचं आहे. आता MOU झाले तर ते खरे आहेत की खोटे आहेत त्याच्यावर एक वादंग फार मोठ्या पद्धतीने निर्माण होतो. वादंग निर्माण होण्यापेक्षा वारंवार पत्रकार परिषद होतात, मग त्यांनी सांगायचं परत मी सांगायचं. त्याच्यापेक्षा लोकशाही चॅनलला मला एक विनंती करायची आहे की तुम्ही एक टीम मला द्या पुढच्या 7-8 दिवसामध्ये. मागच्या MOUचं नक्की काय झालं हा आखोदेखा हालच आपण महाराष्ट्राच्या जनतेसमोर ठेवू. करूया. म्हणजे उदाहरणार्थ नवी मुंबईचं जेम्स अँड ज्वेलरी पार्क अशा पद्धतीनं बोंबाबोंब झाली की ते सुरतला गेलं. पण मी आवर्जून अभिमानानं सांगतो की आमच्या नवी मुंबईला होणारं जे जेम्स अँड ज्वेलरी पार्क आहे हे जगातलं सगळ्यात मोठं जेम्स अँड ज्वेलरी पार्क असणार आहे. त्याच्यामुळे जी टीका झाली ती आम्ही विसरून गेलो, पण ते काम सुरू आहे. तसं तुम्ही त्याच्यापुढे आता माझ्याकडे कोकणामध्ये जर उतरला, लोटे परशुरामला आला तर कोका कोलाचं 3,500 कोटीचा आमचा MOU झाला होता. त्याचं प्रोडक्शन 2 महिन्यामध्ये सुरू होणार. तसंच तुम्ही आपण जर गडचिरोलीमध्ये गेलो तर गडचिरोलीला लॉईड्स नावाच्या कंपनीचा 45,000 कोटीचा आम्ही MOU केला होता. आज लॉईड्स कंपनीनं धाडस दाखवलं की गडचिरोली जिल्ह्यामध्ये जाऊन स्टील इंडस्ट्री उभं करायचं. त्याच्यानंतर जिंदाल आले असतील, त्याच्यानंतर जोशी आले असतील, परंतु तो शाश्वत तिथे आता काम सुरू झालं आहे त्याचं. असं तुम्ही मला सांगा ना, छत्रपती संभाजीनगरचं एखादं उदाहरण सांगा. म्हणून मला असं वाटतं की पहिलं इंडस्ट्रीकडे बघताना नुसतं राजकीय आरोप प्रत्यारोप करून आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं करण्यापेक्षा महाराष्ट्राच्या युवकांना आणि युवतींना जो आम्ही रोजगार देतोय तो आम्ही शाश्वत देतोय हे आम्ही पुराव्याने सिद्ध करायला तयार आहोत. आणि त्याच्यातलाच पुढचा जो भाग आहे तो म्हणजे त्याच्याकडनं निर्माण झालेली इकोसिस्टीम. त्याच्यामध्ये MSME मोठी होऊ शकते, त्याच्यामध्ये छोटे छोटे उद्योजक आहेत ते मोठे होऊ शकतात. माझ्याकडे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना नावाची एक योजना आहे जी ग्रामीण भागातल्या मुलांना मुलींना 50 लाख रुपये कर्ज देते आणि त्याच्यामध्ये 35% आम्ही सबसिडी देतो. म्हणजे हा पण तुम्ही थोडा जरा आलेख आमचा बघितला पाहिजे की ही 5 वर्ष योजना सुरू आहे, पण पहिली 3 वर्ष 7,500 लोकांनाच आम्ही उद्योजक बनवू शकलो. पण मागच्या 2 वर्षामध्ये आम्ही 32,000 उद्योजकांना उद्योजक बनवलं. या वर्षीचं आमचं टार्गेट 25,000च आहे आणि पुढच्या वर्षीचं टार्गेट आमचं 50,000च आहे. म्हणजे किमान 2 लाख जर उद्योजक तयार झाले आणि आपण मिनिमम म्हटलं की त्यांच्याकडे 3 लोक कामाला आहेत तरी 6 लाख मुलं आणि मुली त्यांच्याकडे कामाला लागलेली आहेत. त्याच्यामुळे आपण काय म्हणतो की रेड कार्पेट आम्ही कोणाला दिलं आहे तर आम्ही अल्ट्रा मेगा प्रोजेक्टला दिलं आहे. पण माझ्या दृष्टीनं त्याचा बेस स्मॉल स्केल आहे, MSME आहे. आणि MSMEला देखील आम्ही चांगल्या पद्धतीचे इन्सेंटिव्ह देतो आहे, अतिशय चांगल्या पद्धतीनं सबसिडी देतो आहे आणि MSME वाढवणं हे धोरण घेऊनच आम्ही काम करतो. खूप खूप धन्यवाद उदयजी, आपण आलात आणि वेळ दिलात आणि तुम्ही या सगळ्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर बोललात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. लोकशाही मराठीचे मॅनेजिंग एडिटर विशाल पाटील सर यांनी सुप्रियाताईंना व्यासपीठावर घेऊन यावं. आणि त्यांच्यासोबत मी आमंत्रित करतो ग्लोबल सेंट अँजेलोस ग्रुप ऑफ कंपनीजचे अध्यक्ष ॲग्नेलो राजेश अथाईदे यांना देखील. नमस्कार. लोकशाही मराठीच्या ग्लोबल महाराष्ट्र अजेंडा 2030च्या या सत्रामध्ये आपण यावेळेला चर्चा करणार आहोत त्या म्हणजे शरदचंद्रजी पवारांच्या राष्ट्रवादीच्या सुप्रियाताई सुळे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि त्याचबरोबर महासंसदरत्न म्हणून आपण ज्यांना ओळखतो त्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबरोबर आपण चर्चा करणार आहोत. सुप्रियाताई, खरं तर आज दिवसभरातली सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी गोष्ट होती ती म्हणजे आपण अजेंड्यावरती तर बोलणार आहोतच, मात्र तुम्ही ज्या वेळेला स्वतः बीडला गेलात, मसाजोगमध्ये जाऊन अत्याचारित कुटुंबियांची भेट घेतलेली आहे, काय त्या ठिकाणी तुम्हाला अनुभवायला मिळालं? खरं तर मी 2 ठिकाणी आज गेले होते. मी परळीलाही गेले होते. त्याच्यामुळे देशमुख आणि मुंडे कुटुंबांना मी भेटण्यासाठी आज बीडला गेले होते. प्रचंड अस्वस्थ करणारी अशी ती घटना, दोन्ही घटना आहेत आणि त्या दोन्ही माऊली, त्यांचे अश्रू आणि त्यांच्यावर झालेला अन्याय
जे प्रचंड अस्वस्थ करणार आहे की ज्या छत्रपतींच्या महाराष्ट्रात आपण आहोत, शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात आहोत, त्या महाराष्ट्रामध्ये अशा घटना आज होत आहेत, हे धक्कादायक आहे. मला एक अस्वस्थ वाटलं की अरे एवढं जर होतं आहे म्हणजे त्याच्यात हत्या, त्याच्यात खंडणी, त्याच्यात महिलांवर होणारे अत्याचार, त्याच्यानंतर भ्रष्टाचार, शेतकऱ्यांची झालेली फसवणूक, अजून काय पाहिजे या सरकारला? म्हणजे इतकं असंवेदनशील महाराष्ट्राचं सरकार मी खरंच आजपर्यंत पाहिलेलं आहे. आणि माझ्या देवेंद्रजींकडून जास्त अपेक्षा होत्या, कारण जरी आमचे राजकीय टोकाचे मतभेद असले तरी आज ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत, एक सुसंस्कृत गृहस्थ आहेत. त्याच्यामुळे माझ्या त्यांच्याकडून खूप अपेक्षा होत्या की अशी कुठलीही घटना झालेली असताना त्यांच्याकडून मला अपेक्षा होती की ते एक स्ट्रॉंग ॲक्शन घेतील. आणि स्ट्रॉंग ॲक्शन म्हणजे जी व्यक्ती तुमच्या टीममध्ये आहे, तुम्ही या राज्याचे मुख्यमंत्री आहात, त्या मंत्र्यावर म्हणजे कुठला, मला तुम्ही फक्त 2 मिनटं विचारून का सांगा कुठला गुन्हा करायचा राहिला आहे मला सांगा. आणि आरोप मी केलेच नाही आहेत, मी तुमच्या सगळ्या चॅनल्सवर ते पाहिलेले आहेत. आणि सगळ्या पक्षाच्या लोकांनी स्वतःचे राजकीय मतभेद बाजूला ठेवून हा लढा उभा केलेला आहे. बरोबर आहे ताई, पण तुम्ही आता साक्षीदार आहात संपूर्ण राष्ट्रवादीच्या आत्तापर्यंतच्या वाटचालीच्या. आपल्याच काही नेत्यांनी मध्ये एक आरोपही केलेला होता. तो आरोप थेट असा होता की ज्येष्ठ नेते शरदचंद्रजी पवार यांना देखील धनंजय मुंडे नकोच होते. मग असा कुणाचा नेमका दबाव होता की ज्यामुळे ते पक्षात आले, कार्य केलं आणि आता ते त्या राष्ट्रवादीत? मी तुम्हाला सांगू, मी इतिहासात रमत नाही आणि माझं पोट खूप मोठं आहे. सगळ्या पोटातल्या गोष्टी ओठ्यात आणायच्या नसतात, कारण तो आपल्या क्रेडिबिलिटीचा विषय असतो. आणि आम्हाला महिलांना ते उपजात तो टॅलेंट आहे. सगळ्या गोष्टी बोलायच्याच नसतात आणि काही गोष्टी पोटात ठेवायच्या असतात. त्याच्यामुळे एखादी संधी मिळाली म्हणून सगळं भडाभडा बोलायचं नसतं. पण ठीक आहे, जे काय झालं ते झालं. त्याच्यात काही चांगल्या गोष्टी झाल्या, काही वाईटही झाल्या असतील. चांगल्या गोष्टी त्यांना लखलावो, वाईट गोष्टीची जबाबदारी घ्यायची ताकद माझ्यात आहे. बरोबर आहे सुप्रियाता, इतकं दिलखुलासपणे तुम्ही या सर्व मुद्द्यांवरती बोललात. थोडं आता मी आपल्याला दिल्लीकडे नेतो. ज्या क्षणाला तुमच्या आयुष्यातलं राजकारण सुरू झालं, ज्येष्ठ नेते शरदचंद्रजी पवार यांना पाहत पाहत तुम्ही राजकारणाचे अनेक धडे घेतले असतील आणि हा प्रवास थेट जाऊन ज्यावेळेला खासदारकी आणि दिल्लीत तुम्हाला ज्याला रिप्रेझेंटेशन करायला मिळतं तोपर्यंतचा नेमका कसा होता? राजकीय धडे घेणं आणि महिलांसाठी राजकारणात येणं किती महत्त्वाचं आहे असं आपल्याला वाटतं? एकतर मला सगळ्यांनाच सांगायचं आहे की रोज म्हणजे माझ्या कुटुंबाबद्दल मी सांगू शकते, बाकीच्यांचं नाही. हे बाळकडू वगैरे नाही, हे शब्द मला लागू होत नाहीत. बरं, म्हणजे माझे वडील काय असं कॉफी मिक्स करून मला भरवत नाही आता हा लेसन नंबर 1 नसतं. एक तर आमच्या घरात तरी नाही, आता बाकीच्यांचं मी नाही बोलू शकत. आणि दुसरा, प्रत्येकाचा आपापली पर्सनॅलिटी असते, आपली आपली ॲप्टिट्यूड असते. आणि माझं राजकारण शरद पवारांच्या राजकारणापेक्षा खूप वेगळं आहे. आणि मला एका गोष्टीचा आनंद आहे की माझ्या आई वडिलांनी मला मी अशी आयडेंटिटी असावी तेवढं मला फ्रीडम त्यांनी दिलेलं होतं. म्हणजे कधी कधी ॲस्पिरेशनल लोक म्हणतात की अरे हे तर परिवारवाद आहे. तुम्ही मान्य करते, मी एक आहे जी नेहमी म्हणते हो मी परिवारवाद आहे, काही चूक नाही जेव्हा मोदीजी आमच्यावर टीका करतात की ही सगळी परिवार, हो आम्ही परिवारवाद आहोत. पण फर्स्ट फूट इन द डोअर म्हणजे पहिलं फूट इन द डोअर हे नक्की परिवारवादमध्ये आम्हाला मिळतं. पण त्याच्या दुसरे कॉम्प्लिकेशन्स पण खूप असतात. अच्छा, म्हणजे कॉन्स्टंट कम्पॅरिझन की अरे काका जे कोणी ज्याच्यात जे तुमचा गॉडफादर म्हणूया आपण असेल राजकारणातला किंवा प्रोफेशनली असेल, हे सगळे कॉन्स्टंट कम्पॅरिझन होत असते की अरे ह्यांचं अचीवमेंट हे मग ह्याचं झालं नाही, मग हा तेवढा हुशार आहे का नाही आहे किंवा ती तेवढी हुशार. आणि हे मला एकटीलाच होत नाही, हे वकिलांना होतं, हे कुठलाही लेखक असेल, सगळं कुठल्याही प्रोफेशनल. आणि मी माझं काम फार प्रोफेशनली समजते, माझी जबाबदारी. आणि त्याच्यामुळे काय फार काय, आणि एकतर सगळ्यांना माहिती की शरद पवार खूप कमी बोलतात आणि ते काय फार मार्गदर्शन करायच्या भानगडीत पडत नाही. त्यांचं म्हणणं असतं की यू सिंक ऑर यू फ्लोट ऑर यू स्विम, तुम्ही तुमचं बघा, तुमचं आयुष्य जगा. नक्कीच सुप्रियाता, इतकं वेळात वेळ काढून तुम्ही आलात आणि या संदर्भातली चर्चा केलीत. त्यानंतर पुढच्या पुरस्कारांकडे आपण निश्चितच वळूयात. खूप खूप धन्यवाद, तुम्ही आलात आणि मनमोकळं बोललात त्यासाठी. यानंतर आपण सुप्रियाताईंच्या हस्ते काही व्यक्तिमत्वांचा विशेष सन्मान करणार आहोत. पर्यावरण क्षेत्रातल्या 2 असामान्य व्यक्तिमत्वांचा आपण सन्मान करूया. सुरुवातीला मी
केतकी म्हस्कर ठाण्याच्या गजरात आपण व्यासपीठावर आमंत्रित करूया केतकी म्हस्कर. यानंतर बघूया पुढल्या पुरस्काराकडे. शालूताई कोल्हे, अतिशय दुर्गम भागात राहणाऱ्या शालूताई आणि यानंतर आणखीन एक विशेष सन्मान आपल्याला करायचा आहे. ऑलिम्पियड इंडियाचे को फाउंडर आणि बिझनेस हेड रुपेंद्र कुमार दुबे यांना मी आमंत्रित करतो व्यासपीठावर. सुप्रियाताईंच्या हस्ते आपण त्यांचा सन्मान करणार आहोत. लोकशाही मराठी को, इस चैनल को और उनके सारे टीम को 5 साल पूरे होने की खुशी में शुभकामनाएं देता हूं, बधाई देता हूं. और पिछले 2 साल से तो ये चैनल मैं भी देख रहा हूं, इसको फॉलो कर रहा हूं और बहुत अच्छी कंटेंट और महाराष्ट्र से रिलेटेड जो चीज़ें यहाँ पर हो रही हैं वहाँ पर बहुत ही अच्छी चीज़ें दिखाई जा रही हैं और बहुत सारे चीज़ों को इन लोगों ने हाईलाइट किया है और वो बहुत ज़रूरी है लोगों तक पहुँचना. तो इस टीम को 5 साल होने की खुशी में मैं एक बार फिर से ढेर सारी शुभकामनाएं देता हूँ. ताई, खूप खूप आभार, धन्यवाद आम्हाला वेळ दिल्याबद्दल. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत. लोकशाही मराठीचे मॅनेजिंग एडिटर विशाल पाटील सर यांना मी विनंती करते की त्यांनी आशिष शेलार यांना घेऊन व्यासपीठावर यावं. सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या, विशेषतः बालरंगभूमी करता उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या वैदेही चावरे सोईतकर यांना आपण सन्मानित करणार आहोत. आणि यानंतरचा शेवटचा पुरस्कार आजच्या या कार्यक्रमातला तो म्हणजे ज्येष्ठ सुलेखनकार श्री अच्युत पालव सर यांचा सन्मान आपण करणार आहोत. नुकतंच केंद्र सरकारतर्फे त्यांचा पद्म पुरस्कारानं गौरव देखील करण्यात आलेला आहे आणि लोकशाही मराठी याच निमित्तानं त्यांचा हा सन्मान करतेय. ज्येष्ठ सुलेखनकार पद्मश्री अच्युत पालव सर यांना व्यासपीठावर मी आमंत्रित करतो. करता आता मी सूत्र सोपवते विशाल सरांकडे. आपल्याकडे असलेल्या 2 महत्त्वाच्या जबाबदाऱ्या आहेत. ते म्हणजे सांस्कृतिक कार्यमंत्रीपद, याचा पदभार, तर दुसरीकडे एका बाजूला असलेलं माहिती व तंत्रज्ञान हे अतिशय महत्त्वाचं आहे. त्या दृष्टीनं पुढच्या 5 वर्षांचा अजेंडा आपला काय असायला हवा आणि गडकिल्ल्यांचं संवर्धन असेल, एक सांस्कृतिक ठेव अनेक कलाकारांच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्राला लाभलेली आहे, ती जपण्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून काय पावलं उचलणं आवश्यक आहे. 2 जे विभाग माझ्याकडे आहेत, माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्य. माननीय मोदीजी नेहमी म्हणतात की आपल्याला विकास करायचा आहे, विकासाच्या दिशेने जायचं आहे. 2047 पर्यंत विकसित भारत हे स्वप्न पूर्ण करायचं आहे. पण आपल्याला विकास, विरासत और विकास दोन्ही घेऊन चालायचं आहे. मला असं वाटतं की माननीय मोदीजींनीच आणि माननीय देवेंद्रजींनीच मला या दोघांची जबाबदारी दिलेली आहे. सांस्कृतिक कार्यात विरासत आहे, आपला इतिहास आहे, आपली संस्कृती आहे आणि विकास म्हणजे उद्याची भाषा आहे, ती ही माहिती तंत्रज्ञान म्हणजे टेक्नॉलॉजीची आहे. या दोन्ही विभागामध्ये सर्वात प्रथम तर माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींचं मी मनापासून धन्यवाद पण करीन की केवळ जबाबदारी दिली एवढा पुरता नाहीच, पण त्यांचं स्वतःचं पूर्ण राज्य चालवताना या 2 खात्यांवर, विभागांवर त्यांचं स्वतःचं एक विजन आहे आणि ते विजन घेऊन आम्ही समोर येतो आहोत. त्यातले एक एक टप्पे गाठण्यासाठी
पहिल्या 100 दिवसात काय करायचं आणि पुढच्या 5 वर्षात काय अचीव करायचं याचे माइलस्टोन्स, मैलाचे दगड आम्ही ठरवले आहेत. बरं. आणि त्या पद्धतीने त्याचं नियोजन हे त्या ठिकाणी सुरू आहे. संपूर्ण 5 वर्षाचं प्लॅन सांगितलं तर खूप वेळ जाईल, पण हे नक्की सांगतो, जसं ज्याचा गड किल्ल्यांचा विषय आपण बघितला, गेल्या महिन्यामध्येच आम्ही शासन निर्णय केला. सर्व जिल्ह्यातील जिल्हाधिकारी हे त्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती, वन विभाग असेल, पुरातत्व विभाग असेल, अन्य कुठल्या कृषी विभाग असेल, त्याचे संबंधित त्या जागा मालक असलेल्या विभागाचे अधिकारी त्या जिल्ह्यातले आणि अशांची एक समिती बनवून हे सगळे संरक्षित, असंरक्षित, केंद्रशासित संरक्षित, राज्य स्मारक संरक्षित अशा सगळ्या किल्ल्यांना, 300 किल्ल्यांवर जी अनधिकृत बांधकाम आहेत ती 1 फेब्रुवारी ते 1 मे पर्यंत काढणे, जे याच्या सौंदर्यतेला बाधा पोचवत आहेत ती बांधकामं काढणं. गड किल्ल्याबद्दलच मी एवढं सांगू शकतो. सांस्कृतिक धोरण आपलं झालंय. सांस्कृतिक धोरणाला अंमलबजावणी करणारी समिती झाली आहे आणि त्या माध्यमातून सर्वच लोककला, लोकवाद्य, संगीत, नाट्य, मराठी सिनेमा, फिल्म सिटी या सगळ्या विषयातलं सर्वंकष धोरण हे आता अंमलबजावणीसाठी पुढच्या 5 वर्षामध्ये त्याची कारवाई पुढे सुरू होणार आहे. क्या बात. बरं, मात्र ज्यावेळेला माहिती आणि तंत्रज्ञानाचा विषय आपण उपस्थित केला, AI ज्यावेळेला येणार आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स ज्यावेळेला येईल, त्याच्यामुळे नोकऱ्या धोक्यात येतील, अनेक जण बेरोजगार होतील, ही जी भीती सातत्यानं व्यक्त केली जाते ती दूर करण्याच्या दृष्टीनं आणि AI तंत्रज्ञान कशा प्रकारे आपल्या सगळ्यांचं जीवनमान उंचवू शकतं यासाठी महत्त्वपूर्ण आहे, याचा देखील भार आता या कार्यालयाच्या माध्यमातून घेऊन तो लोकांपर्यंत पोहोचवणं हे सगळ्यात मोठं आव्हान आपल्याला वाटतं का? आणि ते आव्हान कसं पेलणार आहात? प्रत्येक काम हे आव्हानच आहे. ज्या वेळेला कॅल्क्युलेटर आला त्यावेळेला लोकांना वाटलं की अरे आता कसं काय, कित्येक लोक घरी बसतील. ज्या वेळेला कॉम्प्युटर आला, संगणकाची भाषा आणि संगणकाची चर्चा सुरू झाल्यावर लोकांना वाटलं, भीती वाटली की आता नोकऱ्या जातील. ज्या वेळेला इंटरनेट आलं त्यावेळेला वाटलं की अरे यातनं जर जग एवढं सोपवणार असेल तर मग लोकांची गरज काय. मला असं वाटतं भीती आपल्या ठिकाणी बरोबर असली तरी नवीन तंत्रज्ञान नवीन पद्धतीच्या आवश्यकता निर्माण करतं. त्या नवीन आवश्यकता पूर्ण करणारं मनुष्यबळ ज्या देशाकडे, ज्या राज्याकडे आहे ते राज्य किंवा तो देश प्रगती करतो. खरं. आणि या माध्यमातून सुद्धा 1 लाख सायबर वॉरियर निर्माण करावे या कल्पनेतनं आम्ही कामाला लागलो आहोत. आणि त्यामुळे ही भीती बिलकुल बाळगण्याची गरज नाही. आजची भाषा जर AI आहे, क्वांटम आहे, ML आहे, तर त्या मशीन लर्निंगमधनं नवीन व्यवसाय, नोकऱ्या या निर्माण करतील, एवढंच मी या ठिकाणी सांगू शकतो. नक्कीच आपल्या पुढच्या या कार्यकाळासाठी लोकशाही मराठी देखील आपल्या सोबत आहे, एक जबाबदार माध्यम म्हणून. या दोन्ही ज्या महत्त्वाच्या विभागांचं कार्य असेल त्यामध्ये आम्ही देखील आपल्या सोबत आहोत. मात्र वेळात वेळ काढून तुम्ही आलात आणि आमच्यावर इतकी दिलखुलास चर्चा केली त्यासाठी धन्यवाद. धन्यवाद. तर लोकशाही मराठीच्या या ग्लोबल महाराष्ट्र अजेंडा 2030 या कार्यक्रमाच्या समाप्तीकडे आता आपण आलेलो आहोत. आणि या कार्यक्रमाच्या समाप्तीच्या दरम्यान आपल्या प्रायोजकांचे, आपल्या स्पॉन्सर्सचे आभार आपण मानलेच पाहिजेत. तर लोकशाही मराठी ग्लोबल महाराष्ट्र अजेंडा 2030 पॉवर्ड बाय NSE, को पॉवर्ड बाय 7PM हेल्थकेअर आणि डेक्का लीप टेक्नॉलॉजीज. असोसिएट स्पॉन्सर्स डिफेन्स करिअर अकॅडमी, भाग्य परिवर्तन, डॉक्टर चाटे होमिओपॅथी आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ या सर्व प्रायोजकांचे लोकशाही मराठीतर्फे आभार. आता वेळ झाली आहे इथंच थांबण्याची. नमस्कार. पण अपडेट राहण्याकरता पाहत रहा लोकशाही मराठी. ग्लोबल महाराष्ट्र अजेंडा 2030 powered by NSE, enabling a billion dream. Co-powered by 7PM Healthcare Solutions Private Limited. Think healthy, be wealthy. One point solutions for all your health problems. आणि डेक्कालिप टेक्नॉलॉजीज, अब हर घर में फायर फाइटर. असोसिएट स्पॉन्सर डिफेन्स करिअर अकॅडमी, छत्रपती संभाजीनगर व कोल्हापूर. युवक युवतींनो, भारतीय सैन्यात घडवा अभिमानास्पद करिअर.
भाग्य परिवर्तन, राह हमारी चाह तुम्हारी, ज्योतिष वास्तु संस्थान सेलिब्रिटी एस्ट्रोलॉजर ज्योतिष आचार्य सुनील कुमार जी, डॉक्टर चाटे होमिओपॅथी, आता आयुष्यभर गोळ्या खाण्याची गरज नाही, आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, ध्यास पर्यावरण संवर्धनाचा, निश्चय वसुंधरेच्या रक्षणाचा. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.